बड़ा आनंदമാണ് സന്തോഷമാണ്. प्रभु के पैरों तले बैठे रहना कितना आनंद है, कितना खुशी की बात है. നമ്മൾ അവന്റെ വചനത്തിന് മുമ്പാകെ ആയിരിക്കുമ്പോൾ കർത്താവിന്റെ പാദപീഠത്തിൽ തന്നെയാണ്. जब हम लोग वचन की उपस्थिति में अपने आप को समर्पण करते हैं, मानो हम ऐसे हैं कि प्रभु के पैरों के नीचे बैठे हैं. ചില ആഴ്ചകൾക്ക് ശേഷം വീണ്ടും നിങ്ങളുടെ ആയിരിക്കാൻ കർത്താവ് ഒരുക്കിയ കൃപയ്ക്കായി സ്തോത്രം. बारह यहाँ पर बहुत हफ्तों के बाद फिर से यहाँ पर आकर संगति करने के लिए प्रभु ने मौका दिया, उसके लिए धन्यवाद. ഇന്ന് നമ്മൾ 1 കൊരിന്ത്യർ 15 അധ്യായം 47 വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നത് പോലെ മണ്ണുകൊണ്ടുള്ള ഒരു മനുഷ്യനും ഒരു സ്വർഗീയ മനുഷ്യനും തമ്മിലുള്ള വ്യത്യാസത്തെയും അതിന്റെ പോരായ്മകളെയും അനുഗ്രഹങ്ങളെയും കുറിച്ച് നമുക്ക് അല്പസമയം ചിന്തിക്കാം. आज हम लोग पहला कोरिन्थी है उसका 15 अध्याय है, उसका 47 में जब हम पढ़ते समय में वहाँ पर एक मिट्टी का मनुष्य अर्थात या भूमि के मनुष्य और दूसरा है स्वर्गीय मनुष्य, इन दोनों के विषय में थोड़ा अंतर के बारे में या उसके बारे में हम लोग थोड़ा अभ्यास करेंगे. ആദ്യം അത് ഒന്നാം മനുഷ്യൻ മണ്ണുകൊണ്ടുള്ളവൻ എന്നുള്ളത് ആരാണെന്ന് നമുക്കറിയാം. हम जानते हैं कि जो प्रथम मनुष्य या पहला मनुष्य जो है वो भूमि का है, मिट्टी का है करके बोलते समय में उस भाग में पढ़ते समय हम जानते हैं वो किसके बारे में कह रहा है. അവൻ മണ്ണുകൊണ്ടുള്ളവനാണ്, वो मिट्टी का है. അതിന്റെ അർത്ഥം അവൻ മണ്ണുകൊണ്ടുള്ള മനുഷ്യൻ എന്ന് പറയുമ്പോൾ അവന്റെ ശരീരത്തെ മാത്രമല്ല ഉദ്ദേശിക്കുന്നത്. तो वो मिट्टी का मनुष्य है करके बोलते समय में सिर्फ उसका जो देह जो शरीर है उसके विषय में ही केवल सीमित नहीं होता वो बात. ഒരു മനുഷ്യന്റെ ആളത്വം അവന്റെ ശരീരമല്ല, അവന്റെ ദേഹിയാണ്, അവന്റെ സോൾ അല്ലെങ്കിൽ ദേഹിയാണ് അവന്റെ മനുഷ്യത്വം എന്ന് പറഞ്ഞാൽ ആ വ്യക്തിത്വം. तो एक मनुष्य का जो व्यक्तित्व शरीर नहीं है, जो बाहर से उसको शरीर देखते हैं वो नहीं है वो व्यक्ति का पहचान, बल्कि उसका प्राण है. एक मनुष्य कौन है, वो प्राण है, उसका असली मनुष्यत्व, उसका असली स्वभाव, उसका असली पहचान. എന്നാൽ ആദാമിനെ നമ്മുടെ ജീവനുള്ള ദേഹിയായെന്നാണ് വായിക്കുന്നത്. അവിടെ ആദാം മണ്ണുകൊണ്ടുള്ള മനുഷ്യനായിട്ടല്ല ദൈവം സൃഷ്ടിച്ചത്. അവന്റെ ശരീരം മണ്ണിൽ നിന്നെടുത്തെങ്കിലും അവന്റെ ദേഹി മണ്ണിലേക്കുള്ള ആശയിലും മണ്ണുകൊണ്ടുള്ള സന്തോഷത്തിലും മണ്ണുകൊണ്ടുള്ള താൽക്കാലിക കാര്യങ്ങളിലും ജീവിക്കാനല്ല ദൈവം അവനെ സൃഷ്ടിച്ചത്. तो परमेश्वर ने जब आदम को बनाते समय में ये तो सच है उसका शरीर में बसे रहने के लिए, शरीर के लिए प्रभु ने केवल मिट्टी को इस्तेमाल किया था, लेकिन जीवन का श्वास फूकने के बाद वचन क्या कहता है, वो एक जीवित प्राणी बना, मतलब वो एक प्राण उसका, मतलब वो मनुष्य कौन है, प्राण के आधार पर है. तो वो मनुष्य प्राण उसका केंद्र बिंदु होकर प्राण से उसको कार्य करने के लिए प्रभु ने जब उसका प्राण उसका केंद्र बना, तो परमेश्वर का इच्छा क्या था कि ये प्राणी अपने प्राण के मदद से आत्मा में आश्रय कर जीना चाहिए. लेकिन आगे चलकर इसका अवस्था क्या होगा मनुष्य का, ये मिट्टी की बातें, भूमि की बातें, संसार की बातों पर आश्रय कर जीने लगा, जो परमेश्वर नहीं चाहता था. അപ്പം ദൈവം അവനെ സൃഷ്ടിച്ചപ്പോൾ അവന്റെ ദേഹി മണ്ണുകൊണ്ടല്ല സൃഷ്ടിച്ചത്. तो परमेश्वर ने जब आदम को बनाया तो उसका प्राण मिट्टी का नहीं था, എന്നാൽ परंतु അവന്റെ പ്രാണൻ उनका प्राण ദേഹിയിൽ മണ്ണിലുള്ള കാര്യങ്ങൾ കൊണ്ട് ജീവിക്കാൻ തുടങ്ങിയപ്പോൾ അല്ലെങ്കിൽ ആ പാപം വന്നപ്പോൾ അവൻ ഫ്ലഷായി തീർന്നു അല്ലെങ്കിൽ ജഡമായി തീർന്നു. ജഡമെന്ന് പറയുമ്പോൾ നമ്മുടെ ശരീരമാണെന്ന് എപ്പോഴും നമ്മൾ ട്രാൻസ്ലേഷനിൽ വരുന്ന ബസ് കൊണ്ട് അങ്ങനെ ചിന്തിച്ചു. എന്നാൽ ജഡമെന്ന് പറഞ്ഞാൽ ഈ ആദാം അവന്റെ ദേഹി മണ്ണിനെ ആശ്രയിച്ച് ദൈവത്തിന്റെ വചനം വിട്ട് സാത്താന്റെ വചനം കേട്ടപ്പോൾ അവൻ ആരായി തീർന്നു, ജഡമായി തീർന്നു. परंतु यहाँ पर मनुष्य आगे चलकर परमेश्वर ने जिस उद्देश्य से आदम को बनाया था उस उद्देश्य से वो गिरकर मनुष्य जब पाप में गिर गया तो क्या हो गया, वो वही मनुष्य, वो प्राणी, उसका प्राण हमेशा मिट्टी की बातों के लिए या भूमि की बातों पर आश्रय करने का स्वभाव उसको आने लगा, जिसके वजह से हम लोग उत्पत्ति 6 में हम क्या पढ़ते हैं, मनुष्य क्या हो गया, शारीरिक हो गया. मतलब शारीरिक हो गया करके बोलते समय में हम लोग हमेशा हिंदी का परिभाषा का सीमितता की वजह से ये शरीर करके अर्थ में आता है, लेकिन शारीरिक मतलब क्या, पाप का प्रकृति का स्वभाव के आदत हो गया मनुष्य, जिसके वजह से उसको हमेशा दुनिया की बातें, देखने वाली बातों का आदत उसको लग गया. उसको कहते हैं एक शारीरिक मनुष्य. അവൻ ജഡമായപ്പോൾ जब वो एक शारीरिक मनुष्य बन गया, ആദാമിന്റെ ഫ്യൂച്ചറിനെ കുറിച്ച് ഒരു വ്യക്തത ഇല്ലാതെ വണ്ണം അന്ധകാരത്തിലായി. मतलब क्योंकि वो अभी वो मनुष्य शारीरिक बन गया तो अभी वो एक ऐसा अंधकार में मनुष्य जी रहा है मानो उसके भविष्य का विषय में उसको क्या है उसको कोई जानकारी नहीं, क्योंकि एक अंधापन आ गया, धुंधलापन आ गया. കാരണം ഒരുവൻ എവിടേക്ക് പോകുന്നു എന്ന് അറിയുന്നില്ലെങ്കിൽ അവൻ ആരാണ്, अंधकारത്തിലാണ്. अगर एक मनुष्य आगे चलकर वो कहां पर जाएगा करके अगर उसको नहीं मालूम तो वो क्यों ऐसा हो रहा है, क्योंकि वो अंधकार में है.
ഇപ്പോൾ ആദാം എങ്ങനെയാണ്? अभी आदम कैसा है? അവന്റെ ഭാവിക്ക് ഒരു നിർണയം എന്താണെന്ന് അറിയുന്നില്ല. ഇപ്പോൾ उसका भविष्य में उसका निर्णय क्या है या उसका अवस्था क्या है करके वो खुद नहीं जानता. നമുക്ക് ഈ ഭൂമിയിൽ നമ്മൾ ജീവിച്ചപ്പോൾ उदाहरण के लिए हम जब इस दुनिया में जी रहे हैं, നമുക്ക് എത്ര വിദ്യാഭ്യാസം കിട്ടും? हम लोग बचपन में ही, छोटे उम्र में ही, क्या हम लोग को मालूम है क्या मैं आगे चलकर कौन सा स्टैंडर्ड, कौन सा कितना विद्या डिग्री पाऊंगा करके हमको मालूम रहेगा क्या? ആരെ വിവാഹം കഴിക്കും? मेरा किसके साथ शादी होगा? എത്ര പിള്ളേരുണ്ടാവും? कितना बच्चे होंगे? ഏത് പട്ടണത്തിൽ പാർക്കും? कौन सा नगर में जाके मैं रुकूंगा? എന്നുള്ള ഒരു കാര്യത്തെ കുറിച്ച് നമുക്കൊരു ഫ്യൂച്ചർ ഇല്ല, കാരണം നമുക്ക് അറിയില്ല. तो हम लोग बचपन में ही हमको हमारा भविष्य क्या है करके, मेरा क्या अवस्था है करके हम नहीं जानते. क्यों? क्योंकि हमारा अवस्था ऐसा है कि हम लोग आगे की बातें, भविष्य की बातें हम लोग बता नहीं सकते. എന്നാൽ ഫ്യൂച്ചർ എന്ന് അവൻ ഉദ്ദേശിക്കുന്നത് എന്താണ്? परंतु मनुष्य अपना भविष्य को सफल करना बोला तो उसका मतलब वो क्या सोचता है? എങ്ങനെയും കുറച്ച് കഷ്ടപ്പെട്ട് കുറച്ച് പണം ഉണ്ടാക്കി പിന്നെ വിശ്രമിക്കുന്നതിനെയാണ് ഒരു നല്ല ഭാവി എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. मैं एक अच्छा भविष्य बनाना चाहता हूँ करके मनुष्य जब ऐसा सोचते समय में उसका मतलब क्या है? मैं थोड़ा अच्छा मेहनत करके, अभ्यास करके, थोड़ा पैसा कमाकर रिटायरमेंट के बाद खुशी से मैं बचा हुआ समय जीऊंगा. ऐसा लोग भविष्य मतलब ये है लोग सोचते हैं. പക്ഷേ അവൻ ചിന്തിക്കുന്നത് പോലെ നേരെ ഓപ്പോസിറ്റ് ആണ് സംഭവിക്കുന്നത്. परंतु वो मनुष्य बचपन में उसने क्या सोचा जरूरी नहीं है कि वो बुढ़ापे तक जाए. जो सोचा उसका उल्टा होता है. അപ്പൊ മനുഷ്യന്റെ ഈ ഭൂമിയിലെ 60, 70, 80 കൊല്ലത്തെ ഭാവിയെ കുറിച്ച് അവനൊന്നും അറിയില്ല. तो ये मनुष्य क्या हो गया? 60, 70, 80 साल तक वो जिंदा रहेगा क्या? उसका भविष्य क्या है? क्या क्या होने वाला है? ये सब बातें उसको नहीं मालूम. കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? അവൻ ഇരുട്ടിലാണ്. क्योंकि वो एक अंधकार में है. അപ്പോൾ നമുക്ക് ഈ എന്തുകൊണ്ടാണ് ആദാം ഈ രീതിയിൽ ആയിപ്പോയത്? तो आदम इस रीति का परिस्थिति में इतना कैसा गिर गया? നമുക്കറിയാം സാത്താൻ അവനെ വഞ്ചിച്ചു. हम जानते हैं कि शैतान ने धोखा दिया. ഇനി ഈ സാത്താൻ അവന്റെ ഹൃദയമുണ്ടോ? സാത്താൻ ഹൃദയമുണ്ടോ? ഒരു ദേഹിയുണ്ടോ? अभी एक सवाल मैं पूछना चाहता हूँ, क्या शैतान को प्राण है क्या? क्या उसको मन है क्या? ഉണ്ട്. है. ശരീരമില്ല. उसको वो एक आत्मिक जीवी है. हमारे जैसा शरीर उसको नहीं, वो एक आत्मिक जीवी है. നമ്മൾ ഇതുവരെയും ഒരു വാക്യം വായിച്ചില്ല. നമുക്ക് हमने एक वाक्य पढ़ेंगे. എസെക്കിയേൽ പ്രവചനം 28ന്റെ 15-ാം വാക്യം വായിക്കാം. एजेकियल का पुस्तक उसका 28 का 15-ാം വാക്യം 15 पढ़े. 15, 16, 17 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 15, 16 में हाँ पढ़ो. जिस दिन से तू पिता गया हाँ. और जिस दिन तक तुझमें कुटिलता न पाई गई, उस समय तक तो अपनी सारी चाल चलन में निर्दोष रहा. ഓക്കെ നിന്നെ സൃഷ്ടിച്ച നാൾ മുതൽ जिस दिन से तुझे सृष्टि किया, എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब क्या? ആദാം സാത്താൻ ആകുന്നതിന് മുൻപേ ദൈവത്തിന്റെ ഒരു കെരൂബായിരുന്നു, ഒരു സൃഷ്ടിയായിരുന്നു. मतलब वो शैतान बनने से पहले वो एक केरूब था, परमेश्वर का खास दूत था, परमेश्वर का एक सृष्टि था. അവനൊരു ഹൃദയമുണ്ടോ? ഒരു ദേഹിയുണ്ടോ? उसको एक प्राण है क्या? ഉണ്ട്. है. അവൻ കർത്താവ് കൊടുക്കുന്ന സന്തോഷത്തിലും കർത്താവിന്റെ ആനന്ദത്തിലുമാണ് ജീവിച്ചത്. क्योंकि वो तभी तक, जब तक पाप उसमें पाया नहीं, तब तक कुटिलता उसमें पाया नहीं, तब तक क्या था? उसका खुशी क्या था? लूसीफर को या शैतान बनने से पहले वो केरूब को परमेश्वर जो जो बातें बोलता था उस बातों से वो खुश रहता था. तभी तक उसके अंदर कोई भी कुटिलता पाप दिखाई नहीं दिया. അവനെ ആദാമിനെ സൃഷ്ടിക്കുന്നതിന് മുമ്പേ ഈ ലോകം അല്ലെങ്കിൽ ഈ ഭൂമി ഏദൻ തോട്ടം പോലെ ആയിരുന്നു. സാത്താനാണ് അത് വാണുകൊണ്ടിരുന്നത്. അവൻ നല്ല കെരൂബായിരുന്നു. അപ്പോഴെല്ലാം ദൈവത്തിൽ സന്തോഷിച്ച് അവന്റെ ദേഹി ദൈവവുമായി നല്ല സന്തോഷത്തിൽ പോയതാണ്. तो आदम बनाने से पहले हम जानते हैं लूसीफर जो शैतान जो है वो आदम से भी पहले का जीवी है. वो जीवी वो क्या था? भूमि उसका जिम्मेदारी उसको दिया था. उस समय में हम ऐसा मानते हैं कि भूमि भी एक ईंधन वाटिका के समान था, एकदम खुशहाल, एकदम आनंद से. और शैतान था इसका सारा जिम्मेदारी लेकर उस समय में परमेश्वर में बहुत खुश रहता था. जो भी आज्ञा उसको मिलता था खुशी से प्रभु में आनंदित होकर वो करता था. എന്നാൽ അവന് നമ്മളെ യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 14-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. यशायाह 14 में हम पढ़ते हैं, അവൻ പറഞ്ഞു, उसने अपने दिल में कहा, ഞാൻ മേഘോന്നതങ്ങളിൽ ഉയരും, मैं ऊंचाई में मैं जाऊंगा എന്റെ സിംഹാസനം ഞാൻ ദൈവത്തിന്റെ ഒപ്പം സമമാക്കും. और मैं मेरा सिंहासन को परमेश्वर के सिंहासन से भी ऊपर रखूंगा. എന്ന് പറഞ്ഞാൽ कहने का मतलब ദൈവത്തിന്റെ അധീനതയിലുള്ള സന്തോഷവും ആനന്ദവും വേണ്ട, എനിക്ക് ദൈവത്തിൽ നിന്നും വേർപെട്ട ഒരു സന്തോഷം ഉണ്ടാകണം എന്ന രീതിയിൽ അവനായപ്പോൾ അവൻ വെട്ടി നിലത്ത് വീണു. അവൻ ഭൂമിയിൽ അധിപതിച്ചു. മനുഷ്യവർഗത്തെ മുഴുവനും അവന്റെ ദേഹി പോലെ ലോകം കൊണ്ട് ജീവിക്കുന്ന, ലോകം കൊണ്ട് സന്തോഷിക്കുന്ന, ലോകത്തിലെ കാര്യങ്ങൾ കൊണ്ട് ഒരു ഫ്യൂച്ചർ ഉണ്ടാക്കുന്ന നിലയിൽ അധപ്പതിച്ചു.
तो अभी वो तो उसने एक दिन जब उसने कहा कि मुझे परमेश्वर के सिंहासन से भी ऊपर जाना है, मैं सबसे ऊंचाई पर मैं चढ़ूंगा, जब ऐसा बोलते समय में मतलब उसका मन क्या हो गया, मुझे अभी परमेश्वर की बातों में कोई दिलचस्पी नहीं है, परमेश्वर की बातों में मुझे अभी आधीन नहीं होना है, मुझे परमेश्वर से अलग होकर एक स्वतंत्र जीवन जीना है, अपना खुद के चीजों में जीना है, अभी मुझे स्वर्गीय बातों में इच्छा नहीं है, मैं कुछ बातें करूंगा, मैं कुछ उत्पादन करूंगा, उसमें मैं खुशी बनाऊंगा करके ऐसा विचार करके जब अपने मनों के ख्यालों में रहते समय में, तब परमेश्वर का न्याय उस पर आया, तुरंत वो भूमि पर उसका न्याय गिरकर वो नीचे गिरा, जिसके वजह से वो शैतान हुआ। उसके बाद से शैतान ने जो भी कार्य किया है परमेश्वर के विरुद्ध कार्य किया है, जिसकी वजह से परिणाम को हम देखते हैं कि उसने मनुष्य जात को भी धोखे में रखकर, जैसा शैतान प्रभु को छोड़कर बाकी चीजों में मन विचलित कर, मन की बातों को सोचकर प्रभु में इच्छा न रखकर दुनिया की बातों में, मिट्टी की बातों में पसंद है, वैसा मनुष्य का अवस्था भी क्या किया, मनुष्य अभी परमेश्वर का वचन पे नहीं, भूमि की बातें, मिट्टी की बातें या नीचे की बातें, नाश होने वाले बातों पर दिलचस्पी आए, उस पे वो लोग खुश हुए, ऐसा अवस्था में मनुष्य को गिराया। മനുഷ്യവർഗം മുഴുവൻ എന്തായി തീർന്നു? अभी सारा मनुष्य जात का अवस्था क्या है? ഫ്ലഷ്, वो एक शारीरिक मनुष्य बन गया, ജഡം शरीर बन गया हो। എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? मतलब क्या? ദൈവത്തെ വേണ്ട, परमेश्वर को उनको नहीं चाहिए, ഭൂമി ലോകത്തിലുള്ള കാര്യങ്ങൾ കൊണ്ട് ഒരു ഫ്യൂച്ചർ ഉണ്ടാക്കുക, दुनिया की बातों में मन लगाकर उससे एक अपना भविष्य बनाए, എന്നാൽ ആ ഫ്യൂച്ചർ അങ്ങോട്ട് നിശ്ചയമില്ലതാണ്. और वो भविष्य का कोई गारंटी भी नहीं है। എത്ര നാൾ ഉണ്ടാക്കും ഫ്യൂച്ചർ? एक मनुष्य अपना भविष्य के बारे में सोचकर कितना समय तक वो मेहनत कर सकता है? 60-70 കൊല്ലം. ज्यादा से ज्यादा 60-70 साल तक। അവൻ മരിക്കുമ്പോൾ परंतु वो मर जाने के बाद അവന് ഫ്യൂച്ചർ പോയി. उसका भविष्य खत्म। അവന് ഫ്യൂച്ചർ എവിടെയാണ്? उसका भविष्य कहाँ पर है फिर? തീയും ഗന്ധവും തന്ന തീപിടി. आग का नरक का गंध की जगह है। ഇതാണ് മണ്ണുകൊണ്ടുള്ളവർ. इसको कहते हैं, हमने जो पहला कोरिन्थियों 15 अध्याय का वाक्य हमने पढ़ा, जो मिट्टी के लोग हैं वो मिट्टी के स्वभाव के लोग हैं, पृथ्वी के समान के लोग हैं। നമ്മളെല്ലാം അങ്ങനെ ആയിരുന്നു. एक समय में हम लोग भी ऐसे ही थे। അപ്പോൾ ഈ ഭൂമിയിലെ ഫ്യൂച്ചറിനെ ഒന്ന് മനോഹരമാക്കാൻ യേശുവിനെ കൂട്ടുപിടിക്കുന്ന ഒരു സമ്പ്രദായം ഇന്ന് ലോകത്തിലുണ്ട്. पर आज श्राप और पाप इतना नीचे गिरा हुआ है कि मनुष्य लोग क्या करते हैं, अपना भविष्य को सुरक्षित बनाने के लिए, अपना भविष्य को आनंद में करने के लिए वो लोग यीशु का नाम लेकर अपना भविष्य को सुकून करने देख रहे हैं, ऐसा अवस्था में गिर गए वो लोग। ഇല്ല, ഭൂമിയിലുള്ള താൽക്കാലിക ജീവിതത്തിൽ और यीशु का नाम लेकर किस बातों के लिए वो लोग उन्नति चाहते हैं? भूमि की बातों के लिए, जो कुछ पल का ही है, ज्यादा समय तक टिकता नहीं है, ऐसा बातों को यीशु का नाम लेकर वो लोग कर रहे हैं। ഇനി നമ്മൾ ചിന്തിക്കാൻ പോകുന്നത് अभी हम सोचने जा रहे हैं, ഈ മണ്ണുകൊണ്ടല്ലാത്ത एक ऐसा व्यक्ति जो मिट्टी का नहीं है। എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या? തന്റെ ദേഹിയിൽ उनके प्राण में മണ്ണിന്റെ ഒരു അംശവും വരാതെ, मिट्टी का कोई भी भाग ना आते हुए, ഒരു സന്തോഷം വരാതെ, वो मिट्टी का बातों में आनंद नहीं करता, സ്വർഗത്തിലെ സത്യമായ കാര്യങ്ങൾ കൊണ്ട് മാത്രം ജീവിച്ച ഒരു വ്യക്തി സ്വർഗത്തിൽ നിന്ന് ഇറങ്ങി വന്നു. परंतु सिर्फ स्वर्ग की बातों में ही अपना आनंद और खुशी देखने वाला एक ऐसा मनुष्य स्वर्ग से उतर कर आया। നമ്മൾ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം അതിന്റെ 3-ാം അധ്യായം 31-32 വാക്യങ്ങൾ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ, यूहन्ना का पुस्तक उसका 3रा अध्याय 31-32 में जब हम पढ़ते हैं, जो ऊपर से आता है हाँ, वह सर्वोत्तम है, जो पृथ्वी से आता है वह पृथ्वी का है हाँ। और पृथ्वी की ही बातें करता है। ആരാണ് ഭൂമിയിൽ നിന്ന് വായിക്കുന്നില്ല, എത്രയിൽ मतलब വായിക്കുന്നുണ്ടോ? जो पृथ्वी का है या भूमि का है, वो सिर्फ भूमि की बातें, पृथ्वी की बातें, मिट्टी के बातें ही बात करता है। അത് ആരാണ്? वो कौन है? ആദാമല്ല. वो आदम केवल नहीं, അവിടെ നമ്മളെ കർത്താവോട് പറയാണ്, प्रभु यहाँ पर कहने का उद्देश्य ये है, ഞാൻ സ്വർഗത്തിൽ നിന്ന് വന്നു, मैं स्वर्ग से आया हूँ സ്വർഗത്തിലെ സത്യം ഭൂമി പറയാമെന്ന്. और मैं स्वर्ग का सच्चाई को भूमि में बताने आया हूँ। Praise the Lord. मैं അപ്പൊ യേശു ജീവിച്ചത് എങ്ങനെയാണ്? യേശുവിന്റെ ദേഹി ജീവിച്ചത് तो എങ്ങനെയാണ്? यीशु मतलब कैसा जिया? यीशु को भी एक प्राण है, यीशु का प्राण कैसा जिया? എങ്ങനെ ജീവിച്ചു? कैसा जिया? യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 6-ാം അധ്യായം यूहन्ना का सुसमाचार 6वां अध्याय में നമ്മൾ അതിന്റെ 57-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ, 6:57 में हम पढ़ते हैं, ജീവനുള്ള പിതാവ് എന്നെ അയച്ചിട്ട്, हाँ, വായിക്കാം. पढ़ना। जैसे जीवित पिता ने मुझे भेजा हाँ। और मैं पिता के कारण जीवित बस बस बस, तो हाँ। यीशु मसीह कैसा जी रहा है? पिता के कारण जीवित पर में पिता परमेश्वर ने मुझे भेजा है हाँ। और मैं उनके जीवन के आधार पर उनके द्वारा मैं जी रहा हूँ। അപ്പൊ സ്വർഗത്തിൽ നിന്ന് വന്നവൻ तो यीशु कौन है? स्वर्ग से आया है। അവൻ എങ്ങനെ ജീവിച്ചു? उन्होंने कैसा जिया? ദൈവത്തിന്റെ ജീവൻ കൊണ്ട് पिता का जीवन के द्वारा അവന്റെ ദേഹി ജീവിച്ചു. उनका प्राण जीने लगा। Praise the Lord. आमेन। അവൻ സ്വർഗീയനാണോ? यीशु स्वर्गीय है क्या? मैं ആണോ? है ना? ആ, मैं
ഇനിയിപ്പോ നമ്മളെ സംബന്ധിച്ചോളം हमारा विषय में देखा जाए तो ഇനി നമ്മൾ എന്തിനാണ് യേശുവിനെ രക്ഷിതാവും കർത്താവുമായി സ്വീകരിച്ചത്? हमने क्यों यीशु को तू ही मेरा उद्धार करता है, तू ही मेरा प्रभु है, तू ही तुझसे ही मेरा उद्धार है बोलकर ऐसा विश्वास करके क्यों जी रहे हैं? നമ്മളും ആദാമിനെ മണ്ണുകൊണ്ടുള്ളവരായിരുന്നു. हम लोग भी एक जमाने में मिट्टी के लोग थे, എന്നാൽ परंतु കർത്താവായ യേശുവിനെ यीशु मसीह को രക്ഷിതാവായി സ്വീകരിച്ചപ്പോൾ उद्धार करता स्वीकार कर प्रभु मानकर നമ്മൾ പറഞ്ഞല്ലോ, हमने जैसे कहा നമ്മുടെ ഈ ഭൂമിയിലെ ഒരു ഫ്യൂച്ചർ ഒരു അനിശ്ചിതത്വത്തിലാണ്. हमारा जैसा शुरुआत में मैंने कहा था, मनुष्य का भविष्य क्या है, धुंधला है, वो अपना भविष्य देख नहीं सकता, आगे चलकर क्या होगा करके वो बता नहीं सकता. എന്നാൽ സ്വർഗത്തിലെ കർത്താവായ യേശു ഭൂമി ജീവിച്ചപ്പോൾ लेकिन स्वर्ग से आया हुआ प्रभु यीशु मसीह वो मनुष्य बनकर जब वो भूमि में जिया, അവന്റെ 33 വർഷത്തെ ജീവിതത്തോടുള്ള ബന്ധത്തിൽ ഒരു അന്ധകാരം മുമ്പിൽ ഉണ്ടായിരുന്നു. उन्होंने जब 33.5 साल का मनुष्य जीवन इस दुनिया में जीते समय में, क्या यीशु जब इस मनुष्य जीवन जीते समय में उनका भविष्य एक अंधकार था क्या? ഇല്ല. അവൻ എവിടെ ജനിക്കണം, क्योंकि उनके विषय में कहाँ जन्म लेना चाहिए, എവിടെ വളരണം, कहाँ पर बढ़ना चाहिए, എവിടെ ശുശ്രൂഷ ചെയ്യണം, कहाँ पर जाके सेविकाई करना चाहिए, എത്ര വർഷം ജീവിക്കണം, कितना साल जीना चाहिए, എത്ര നാൾ മരിക്കണം, कौन सा उम्र में मरना चाहिए, എങ്ങനെ മരിക്കണം, कैसा मरना चाहिए, എങ്ങനെ, ഇതെല്ലാം എഴുതി വെച്ചിരിക്കുകയാണ്. ये सब बातें भविष्यवक्ताओं ने उसके विषय में पहले से ही लिख के रखा है. Praise the Lord. Amen. വളരെ വ്യക്തമായി ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ വചനത്തിൽ എഴുതി വെച്ചിട്ടുണ്ട്, യേശു വരുമ്പോൾ ഇങ്ങനെ ആയിരിക്കണം. बहुत ही स्पष्ट रीति से परमेश्वर के नजर के सामने यीशु मसीह का भविष्य क्या है करके पहले से ही भविष्यवक्ताओं ने लिख के रखा है. അവൻ എന്ത് പറയണം, वो क्या बोलना चाहिए, എന്ത് പറയരുത്, क्या नहीं बोलना चाहिए, ഇതെല്ലാം യേശുവിന് തികച്ചും നേരത്തെ അറിയാം. ये सब बातें यीशु को पहले से ही मालूम है. അപ്പൊ യേശുവിന്റെ ഫ്യൂച്ചർ എങ്ങനെയായിരുന്നു? तो ऐसा है तो यीशु का भविष्य कैसा था? ഈ ഭൂമിയിലെ ജീവിതത്തിൽ मतलब ये भूमि का जिंदगी के उद्देश्य से देखा जाए तो വളരെ ക്ലിയർ ആണ്. उनको स्पष्ट है कि क्या होगा करके. ഇനി അടുത്ത യേശുവിന്റെ ഫ്യൂച്ചർ നോക്കുക. उसके अलावा आगे चलकर उनका भविष्य क्या होगा അവനറിയാം, वो जानता है. ദൈവം എന്റെ പിതാവാണ്. परमेश्वर मेरा पिता है. മത്തായിയുടെ സുവിശേഷം 11 അധ്യായത്തിൽ കർത്താവ് വ്യക്തം, എന്റെ പിതാവിനുള്ളതെല്ലാം എനിക്കുള്ളതാണ്. मत्ती का सुसमाचार 11 अध्याय में स्पष्ट रीति से लिखा है कि जो कुछ मेरा पिता का है वो मेरा है. ഞാൻ പിതാവിന്റെ അടുക്കൽ നിന്ന് വന്നു, मैं पिता की ओर से आया ഞാൻ हूँ പിതാവിന്റെ അടുക്കൽ പോകും. और मैं वापस पिता की ओर जाऊंगा. അടുത്ത ഫ്യൂച്ചറിനെ കുറിച്ച് ക്രിസ്തുവിന് വ്യക്തമായിട്ട് അറിയാം. मतलब आगे चलकर उनका भविष्य क्या है करके उनको अच्छी तरह से मालूम है कि वो भविष्य में पिता के पास वापस लौटेगा. എന്നാൽ परंतु ഈ യേശുവിനെ ये यीशु को ആരെങ്കിലും കർത്താവായി സ്വീകരിച്ചാൽ, जो कोई भी ये यीशु तुम्हारा प्रभु है ऐसा मानकर उसका प्रभुत्व को स्वीकारा तो ആ യേശുവിന്റെ ജീവിതം ഇനി നമ്മുടെ ദേഹിയിലേക്ക് വരികയാണ്. मतलब क्या होगा, फिर वही यीशु का जीवन हमारा प्राण में आएगा. Praise the Lord. Amen. അപ്പോൾ നമ്മുടെ ഫ്യൂച്ചർ എങ്ങനെയാണ്? तब हमारा भविष्य कैसा रहेगा? Praise the Lord. ज्योतिमय होगा. എല്ലാം കൃത്യമായി എഴുതി വെച്ചിരിക്കുകയാണ്. क्योंकि फिर अगर हमने इस यीशु को हमारे प्रभु मानकर वो यीशु का जीवन अगर हमारे प्राण में आ गया तो हमारा भविष्य क्या है करके वचन में लिखा है. നമ്മുടെ പേര് സ്വർഗ്ഗത്തിൽ എഴുതി. Praise the Lord. हमारा नाम स्वर्ग में लिखा गया है. എത്ര സ്പഷ്ടമാണ് നമ്മുടെ ഫ്യൂച്ചർ. कितना स्पष्ट है ना हमारा भविष्य. फिर നമുക്ക് സ്വർഗ്ഗത്തിൽ സൂക്ഷിച്ചിരിക്കുന്ന ക്ഷയം, വാട്ടം, മാലി എന്നിവയില്ലാത്ത അവകാശമുണ്ട്, എഴുതി വെച്ചിരിക്കുകയാണ്. हमारे लिए भविष्य में जो संभाला हुआ, ये स्वर्ग में हमारे लिए संभाला हुआ धन का विषय में जो कभी जो खराब नहीं होता, सड़ता नहीं, हमारे लिए अमरता में वो संभाले रखा है. परमेश्वर के सामर्थ्य में संभाले रखा है. पहला पत्रोस पहला अध्याय में ये सब बातें लिख के रखा है. നമുക്ക് പുതിയൊരു ശരീരം കിട്ടും. हमको एक नया शरीर देह मिलेगा. നമ്മൾ എവിടെ പാർക്കുമെന്ന് എഴുതി. ന്യൂ ജെറുസലേമാണ് നമ്മൾ പാർക്കാൻ പോകുന്ന സിറ്റി. हम लोग कहाँ कौन सा नगर में जाकर निवास करेंगे करके वो नगर का नाम नवा यरूशलेम है करके ये बात भी लिखा हुआ है. നിങ്ങൾ വെളിപ്പാട് പുസ്തകം പഠനത്തിൽ 21 അധ്യായത്തിൽ എത്തി. എനിക്കറിയാം, ന്യൂ ജെറുസലേമിനെ കുറിച്ച് പഠിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ് അല്ലേ? आप लोग प्रकाशित का अध्याय का अभ्यास में 21वां अध्याय में अभी आप लोग पहुंचे हैं. हाँ. नवा यरूशलेम के बारे में आप सीख रहे हैं अभी. നമ്മുടെ ഫ്യൂച്ചർ എന്താണ്? हमारा भविष्य क्या है? കട്ട പുകയാണോ? क्या एकदम काला धुआं जैसा है क्या? വളരെ വ്യക്തമാണ്. बहुत ही स्पष्ट रीति से हम जानते हैं. Praise the Lord. Amen. സ്വർഗീയനെ പോലെ സ്വർഗീയന്മാരും. जैसा वो स्वर्गीय है वैसा हम भी उनके समान स्वर्गीय है. ഇത് സത്യമാണ് പ്രിയപ്പെട്ടവരെ. ये एक सत्य है प्रिय. നമ്മുടെ വേദപുസ്തകം വായിക്കുമ്പോൾ हम लोग जब बाइबल पढ़ते हैं നമ്മുടെ ഫ്യൂച്ചർ എഴുതി വെച്ചിരിക്കുന്നത്. हमारा भविष्य क्या है करके लिख के रखा है. ദൈവം നമ്മളെ വിശുദ്ധരും നിഷ്കളങ്കരുമായി ദൈവം തന്റെ സന്നിധിയിൽ നിർത്തേണ്ടതിന് हमें परमेश्वर के उपस्थिति में निष्कलंक और पवित्र बिना दोष का कोई दाग जूरी के उस अवस्था में हमें खड़ा करके रखा है. ദൈവം നമ്മുടെ പിതാവാണ്. കാൺമീൻ നാം ദൈവമക്കളെന്ന് വിളിക്കപ്പെടുവാൻ
പിതാവ് എത്ര വലിയ സ്നേഹം നൽകിയിരിക്കുന്നു. परमेश्वर हमारा पिता है। देखो कि परमेश्वर ने कि हम परमेश्वर के संतान कहलाए जाने के लिए उन्होंने कितना बड़ा प्रेम हमसे किया है। ഈ ലോകത്തിന് മനസ്സിലാകാത്ത സത്യങ്ങൾ നമുക്ക് വെളിപ്പെടുത്താൻ ആത്മാവിനെ തന്നിരിക്കുന്നു. और ये ऐसा और स्वर्ग का ऐसा इतना सत्यों को जान सके जो संसार कभी समझ नहीं सकता, लेकिन हम लोग समझ सके, ये समझने के लिए उन्होंने पवित्र आत्मा भी दिया है। പക്ഷെ അപ്പോഴും നമുക്ക് ഭാവിയെ കുറിച്ച് ഒരു തിട്ടമില്ല. പിന്നെ ഇങ്ങനെ ഒരു അല്ലേ, उसके बाद भी अगर हमारा भविष्य के विषय में तो भी कोई निश्चय नहीं है। ऐसा जैसा संसार के लोग दुख और तड़प के जी रहे, वैसा हम विश्वासी भी वैसे ही जी रहे हैं। കാരണം എന്താണ്? कारण क्या है? കർത്താവ് ഭൂമി ജീവിച്ചപ്പോൾ യേശുവിന്റെ ദേഹിക്ക് യേശു തിരുവചനത്തെ, പിതാവിന്റെ ജീവനെ, ആത്മാവിന്റെ ജീവനെ സ്വീകരിച്ചതുപോലെ നമ്മൾ സ്വീകരിക്കാതെ പിന്നെ ഈ ഭൂമിയിലെ ജീവനാണ് സന്തോഷമാക്കുന്നത്. तो ऐसा क्यों हम लोग मनुष्य विश्वासी हो जाने के बाद दुखी है? क्योंकि जैसा यीशु मसीह दुनिया में जीते समय में उनका प्राण का खुशी क्या था? परमेश्वर के मुंह से आया हुआ हर एक वचन, वो वचन पर आश्रय करता था, पवित्र आत्मा पर आश्रय करता था, पिता परमेश्वर आश्रय कर कुछ भी बात हो उनका प्राण का खुशी पिता परमेश्वर का इच्छा के अनुसार है। परंतु हम लोग विश्वासी हो जाने के बाद जैसा यीशु जिया वैसा ना जीते हुए वापस भूमि की बातों को खोजने कर रहे, जैसा पहले हम लोग करते थे। विश्वासी बनने के बाद हम लोग वापस वही पुराना काम करने के वजह से क्या हो गया? हम लोग भी उदास और निराशा में संसार के लोगों के समान हो गए। കർത്താവ് 40 ദിവസം ഉപവസിച്ചു. यीशु मसीह 40 दिन और 40 रात उन्होंने उपवास ഈ किया। ലോകത്തിന് ദൈവം പരീക്ഷകന് അടുത്ത് വന്നിട്ട് എന്താ പറയുന്നത്? और ये जगत का ईश्वर यीशु के पास आकर यीशु को परीक्षा करने के लिए आया। क्या कहा? അവനെ ആ മലയുടെ മുകളിലേക്ക് കൊണ്ടുപോയി उनको पर्वत के ऊंचाई की चोटी पर लेकर गया ലോകത്തിലെ പട്ടണങ്ങളെയൊക്കെ കാണിച്ചു. और संसार का नगर का सारा शहरों को पल भर में दिखाया। 2000 വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പേ ഷാങ്ഹായി ഉണ്ടോ? 2000 साल पहले चाइना का शंघाई, मुंबई, पेरिस ये सब था क्या? ന്യൂയോർക്ക് ഉണ്ടോ? न्यूयॉर्क है क्या? ഇല്ല. तभी नहीं था। പിന്നെ എന്ത് കാണിച്ചു? तो शैतान ने फिर कौन सा नगर दिखाया? അവൻ ലോകത്തിന്റെ സ്പ്ലെൻഡർ എന്താണ് അവൻ ചെയ്യാൻ പോകുന്നത് അവൻ അറിയാം. ഈ ലോകത്തിന്റെ ദൈവമാണ്. അവന് പരിഷ്കരിച്ച രീതിയിൽ യേശുവിനെ കാണിച്ചു എന്ന് പറഞ്ഞാൽ സാത്താന് സന്തോഷം പോലെ യേശുവിന്റെ ഹൃദയം എന്താകണം? ലോക കാര്യങ്ങൾ കൊണ്ട് സന്തോഷിക്കണം. तो शैतान उस समय में बड़ा बड़ा नगर पर, आज जैसा बड़े बड़े नगर देखते हैं, उस समय में बड़ा बड़ा नगर नहीं था। तो शैतान के उस समय में 2000 साल पहले यीशु के समय में शैतान का हृदय के अंदर, उसके मन में बहुत बड़ा आग्रह था, मैं दुनिया को, ये संसार को बहुत बड़ा नगर बनाऊंगा और ये नगर इतना विकास होगा, बड़े बड़ी बातें होगी, बड़े बड़े इमारत होगा। ये सब हृदय की बातें क्या किया? उसने पल भर में यीशु को दिखाकर बोला कि मैं दुनिया को अभी मैं ऐसा बनाने वाला हूं। क्यों? तो शैतान का खुशी इस बात पर था कि दुनिया ऐसा बनने वाला है। तो शैतान का आग्रह क्या था? यीशु को जो पल भर में ये सब दिखाते समय में शैतान क्या चाहता है कि यीशु भी शैतान के समान भूमि का विकास को देखकर, भूमि का वैभव को देखकर यीशु भी उसी में आश्रय कर खुशी बनाए, उसका प्राण का जीवन भूमि का विकास में होना चाहिए बोलकर यीशु को गिराने का कोशिश किया। ഈ ഭൂമിയിൽ ये दुनिया में, भूमि में സാത്താൻ നിർദ്ദേശിക്കുന്ന രീതിയിൽ യേശുവിന് ഒരു ഭാവി ഉണ്ടാകണം. शैतान जैसा सोच के रखा था ऐसा भविष्य यीशु को मिलना चाहिए बोलकर ऐसा आग्रह शैतान ने अपना दिल में रखा। നമ്മളെയൊക്കെ ഇത് ബാധിച്ചിട്ടുണ്ട്. അതുകൊണ്ടാണ് प्रियो, ये बातें ക്ലിയർ ആകുന്നത്. ये बातें हमारे अंदर भी लागू होता है। हमारा भविष्य कौन निर्णय करने देख रहे हैं? जब इस दुनिया में जीते समय में शैतान कंट्रोल करने देख रहे हैं। इसके लिए हम लोग निराशा और अंधकार में जी रहे हैं, അല്ലേ? है ना? നമ്മുടെ ആ ഫ്യൂച്ചർ ക്ലിയർ ആണെങ്കിൽ अगर हमारा स्वर्गीय भविष्य एकदम क्लियर है तो അത് യാതൊരു മറയും കൂടാതെ കർത്താവ് ആത്മാവിൽ വെളിപ്പെടുത്തിയെങ്കിൽ अगर स्वर्ग अगर हमारा भविष्य है और वो बातों को बिना धुंधलापन में पवित्र आत्मा स्पष्ट अगर हमें दिखा रहा है तो ദൈവം തന്നെ സ്നേഹിക്കുന്നവർക്ക് ഒരുക്കിയിട്ടുള്ളത് ഒരു കണ്ണ് കണ്ടിട്ടില്ല, ചെവി കേട്ടിട്ടില്ല, ആരുടെ ഹൃദയം തോന്നിയിട്ടുമില്ല എങ്കിലും ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ വെളിപ്പെടുത്തിയിരിക്കുന്നുവെങ്കിൽ अगर जैसा हम लोग पहला कोरिन्थ 2 अध्याय में हम लोग पढ़ते हैं, परमेश्वर को प्रेम करने वालों के लिए प्रभु ने ऐसा बातें तैयार करके रखा है जो आंखों ने ना देखा हो, कानों ने ना सुना हो, किसका हृदय में भी विचार नहीं आया है। लेकिन अगला वाक्य में पवित्र आत्मा हमें प्रतिदिन स्पष्ट करके दे रहा है। तो ये सब बातें हमारे लिए स्पष्ट हो रहा है। तो അപ്പോൾ നമ്മൾ അതുകൊണ്ടാണ് നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കണം. इसके लिए हम लोग प्रार्थना करते हैं। നമ്മൾ എഫെസ്യലേഖനം 1:17 പോലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ एफिसियों 1:17 से जब हम पढ़ते हैं, നമ്മുടെ ആത്മദൃഷ്ടി പ്രകാശിച്ചിട്ട് हमारा आंख ज्योति में हो जाए करके हम पढ़ते हैं തന്നെ നമ്മളെ വിളിച്ചവന്റെ ആ ഉദ്ദേശം എന്താണെന്ന് കാണാൻ और हमें उस आशा में हमें समझे कि हमें बुलाया हुआ व्यक्ति किस आशा में हमें बुलाया है करके ये बात समझे। എന്ത് തരാനാണ് ദൈവം നമ്മുടെ ഭാവി നിർണയിച്ചിരിക്കുന്നതെന്ന് കാണാൻ मतलब प्रभु ने मुझे बुलाकर भविष्य में मुझे क्या
देगा, ये बात समझने के लिए तुम्हारा आगे ज्योतिमय हो, ये बात हम देख सके। നമ്മുടെ ഭാവി നിർണ്ണയിക്കുന്നത് സാത്താനാണെങ്കിൽ നമ്മൾ അന്ധകാരത്തിലാണ്. अगर हमारा भविष्य शैतान निर्णय कर रहा है और शैतान हमको भविष्य बता रहा है, तो वो व्यक्ति अभी भी अंधकार में है. ആ ശ്രമത്തിന് സാത്താന് ക്രിസ്തുവിനെ കിട്ടിയില്ല. तो मतलब उस विषय में वो व्यक्ति को मसीह मिला नहीं है. फिर കർത്താവ് എന്താണ് പറഞ്ഞത്? प्रभु ने क्या कहा? യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 14 അധ്യായം 30 വാക്യത്തിൽ കർത്താവ് വ്യക്തമായിട്ട് പറഞ്ഞു. यूहन्ना का सुसमाचार 14 का 30 में जब पढ़ते समय में शैतान ने बहुत कोशिश किया था यीशु को अपने और फिरने के लिए, लेकिन यूहन्ना 14:30 में क्या लिखा है? അത് മറാഠിയിൽ ഒന്ന് വായിച്ചേ. हिंदी मराठी में हाँ. मैं अब तुम्हारे साथ और बहुत बातें न करूंगा, हाँ। क्योंकि संसार का सरदार हाँ। आता है, मुझ पर उसका कोई अधिकार नहीं. ആ അങ്ങനല്ലത്. मराठी में पढ़ना. यापुढे मी तुमच्या बरोबर फार बोलणार नाही, हा. कारण जगाचा अधिकारी येतो, हा. तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही. हाँ, मेरे ऊपर उसका कोई भी अधिकार नहीं है. അധികാരമില്ലെന്നല്ല. मतलब वो अर्थ में नहीं, ഐ ഹാവ് നത്തിങ് ഓഫ് ഹിം. അവന്റെ ഒന്നും എന്നിലില്ല എന്നാണ്. मतलब उसका कुछ भी मेरे पास नहीं है. റീഡ് ഇൻ ഇംഗ്ലീഷ്. അതുകൊണ്ട് हिंदी में पढ़ना. അല്ല अरे, आखिरी बात है. मतलब क्योंकि संसार का सरदार हाँ. आता है, हाँ. मुझ पर उसका कोई अधिकार देखो अब उतना ही नहीं, आगे और भी एक बात है. ആ. हाँ, और मुझ में उसका हाँ. वो नहीं है हिंदी में. ആ, ആ. हाँ, he has. ആ, मतलब അവന്റെ സന്തോഷം मतलब शैतान के अंदर जो शैतान का आनंद है, ഈ ലോകം മുഴുവനും ഭരിച്ച് जो शैतान ये एक दिन पूरा दुनिया को कब्जा कर जो वो आनंद चाहता है, പുള്ളി സന്തോഷം. പുള്ളിയുടെ സാത്താന് ദഹിക്ക് സന്തോഷം എന്താണ്? शैतान का प्राण के अंदर शैतान का आनंद क्या है? ഈ ലോകം, ये दुनिया की बात है. ഈ മനുഷ്യര് ये मनुष्य लोगों को मैं कैसे भी नियंत्रण करूं. നമ്മൾ കർത്താവിനെ രക്ഷിതാവായി സ്വീകരിക്കുന്ന അതിക്രമങ്ങളാലും പാപങ്ങളാലും മരിച്ചവരായിരുന്നു. നമ്മൾ ആരായിരുന്നു? അന്ധകാര ശക്തിക്ക് ഈ ലോകത്തിന്റെ ദൈവത്തിന്റെ ഭരണത്തിന് കീഴെയായിരുന്നു. हम लोग नया जन्म पाने से पहले, यीशु मसीह हमारा प्रभु होने के पहले हम लोग हमारा अवस्था क्या था? पाप और अधर्म में हम लोग मरे हुए थे. ये दुनिया का हाकिमों और आकाश के अधिकारियों के अधीन में हम लोग थे. സാത്താന് സന്തോഷമുണ്ടോ? शैतान को आनंद है क्या? ഉണ്ട്. है. പക്ഷേ ദൈവത്തിന്റെ സന്തോഷമാണോ? परंतु परमेश्वर का आनंद है क्या शैतान के पास? അല്ല. नहीं. അവന്റെ സന്തോഷം എവിടെ പോകും? उसका आनंद कहां पर जाएगा एक दिन? नरक में जाएगा, मतलब खत्म हो जाएगा, वो टिकेगा नहीं. ആ സന്തോഷവും वो मतलब शैतान का वो आनंद ഇന്ന് നമ്മൾ ഭൂമിയർ എന്നെങ്കിൽ ഭൂമി മണ്ണുകൊണ്ടുള്ളവരെ പോലെ ഈ സാത്താൻ പറയുന്ന സന്തോഷത്തിലാണ്. मतलब आज हम लोग जैसा हम मिट्टी के थे वैसे मिट्टी के स्वभाव में, मतलब क्या, शैतान जो मिट्टी के बातों में आनंद वो खुद आनंद कर रहा है, वैसा उसका आनंद हमारा हो चुका है. ശരീരം മണ്ണുകൊണ്ടെന്നുള്ള അർത്ഥമല്ല. मतलब वो सिर्फ हमारा शरीर मिट्टी से बनाया है वो अर्थ में नहीं. ജീവിക്കാൻ പ്രചോദനം തരുന്നത് ഭൂമിയിലെ കാര്യങ്ങളാണ്. हमें इस दुनिया में जीते समय में हमारा प्राण में जीने के लिए उत्तेजना किस बातों से मिल रहा है? भूमि की बातों में, मिट्टी की बातों में, सड़ा हुआ बातों में. അവിടെ നമ്മുടെ റോമലേഖനം 1-ാം അധ്യായത്തിൽ ജാതികളുടെ പാപത്തെ കുറിച്ച് വായിക്കുമ്പോൾ സൃഷ്ടിച്ചവനേക്കാൾ സൃഷ്ടിയെ ഭജിച്ച് ആരാധിച്ചു. हम लोग സൃഷ്ടികർത്താവിന് വേണ്ട, അവന്റെ സൃഷ്ടിയിലുള്ള കാര്യങ്ങൾ സന്തോഷമാക്കി തീർക്കുകയാണ്. रोमियो का पुस्तक 1 अध्याय में वहां पर पौलुस वहां पर बताता है कि जाति लोगों का अवस्था क्या हो गया कि वो लोग ने उन लोग के सामने सृष्टि में इतना बड़ा सबूत है कि सृष्टि करता है करके, परंतु वो बात को वो लोग ठुकराते हुए सृष्टि को वो लोग पूजा कर उसको वो लोग मूल्य देकर उसको स्थान देकर सृष्टिकर्ता को छोड़कर सृष्टि का सेवा करने गए वो लोग. ഇതാണ് സാത്താന്റെ വചനം. यही है शैतान का धोखा. ഇത് തന്നെയാണ് നമ്മൾ കർത്താവിൽ വന്നിട്ടും यही तो अवस्था है हम लोग प्रभु में आने के बाद भी. ഭൂമിയിലുള്ളത് ഉണ്ടെങ്കിൽ സന്തോഷം, तो भूमि के बातें कुछ मिल गया तो थोड़ा आनंद है. അത് കുറച്ച് കിട്ടാൻ വേണ്ടി പ്രാർത്ഥിച്ച് तो ജീവിക്കുക. भूमि के बातें मिलने के लिए हम लोग प्रार्थना कर रहे हैं, उपवास कर रहे हैं. നമ്മൾ സ്വർഗീയരായി കഴിഞ്ഞാൽ अगर हम लोग स्वर्गीय बन गए हैं तो കർത്താവായ യേശുവിനെ നടത്തി അതേ പിതാവ് നമ്മളെയും നടത്തും. जो ये पिता यीशु मसीह इस दुनिया में जीते समय में स्वर्ग से आकर आत्मा की इच्छा के अनुसार इस दुनिया में जीते समय में जैसा पिता परमेश्वर ने यीशु को चलाया, वही पिता परमेश्वर हम लोगों को जिसका नया जन्म हो गया उनको चलाएगा. നമ്മളിപ്പോൾ ആരാണ്? हम लोग अभी कौन है? സ്വർഗീയന്മാരായി. अभी हम लोग स्वर्गीय लोग बन गए. നമ്മൾ സ്വർഗത്തിലെ സൃഷ്ടിപ്പാണ്. हमारा नागरिकता कहाँ का है?
स्वर्ग का है। നമ്മുടെ ഭൂമിയിലെ ആവശ്യങ്ങൾ हमारा भूमि की जरूरत है। നമ്മൾ അറിയുന്നതിന് മുൻപേ हम लोग जानने से पहले ही നമ്മുടെ സ്വർഗത്തിലെ പിതാവ് അറിയുന്നു. हमारा स्वर्गीय पिता जानता है। Praise the Lord. Amen. നിങ്ങൾ അത് അന്വേഷിക്കരുത്. इसलिए तुम लोग उसको खोजने ना जाओ। നിങ്ങൾ എന്ത് അന്വേഷിക്കണം? हम लोग को क्या खोजना है? ഞാൻ നിങ്ങൾക്ക് എന്റെ പുത്രനിൽ വിഭാവനം ചെയ്ത ഭാവി അന്വേഷിക്കണം. मैं ये वचन कहता है कि पुत्र यीशु मसीह में जो तुम लोग को भविष्य संभाल के रखा है, जो स्वर्ग में है, वो बातों को खोजो। അത് നമ്മുടെ ദേഹിക്ക് ജീവനാകണം. वो स्वर्गीय बात है। हमारा प्राण के लिए जीवन होना चाहिए, उत्तेजना होना चाहिए। അത് സന്തോഷമാകണം. वो स्वर्गीय बातों को सोचते समय में हमारे अंदर आनंद होना चाहिए। അതാണ് നമ്മൾ പാടുന്നത്. കർത്താവിന്റെ ചരണത്തിൽ ഇരിക്കുമ്പോൾ ആനന്ദം ഉണ്ടെന്ന്. പക്ഷെ പാടിയെങ്കിലും ആനന്ദം ഉണ്ടായോ? तो इसलिए हम लोग शुरुआत में कितना आनंद है करके आनंद के बारे में गीत तो गाया, लेकिन आनंद का अनुभव हुआ क्या? കർത്താവ് പറയാണ്, प्रभु कहता है സാത്താന്റെ ഒന്നും എന്നിലില്ല. शैतान का कुछ भी, उसका कुछ भी मेरे पास नहीं है, मेरे अंदर नहीं है। अभी यूहन्ना में हमने पढ़ा। പക്ഷെ നമുക്ക് അങ്ങനെ പറയാൻ പറ്റുമോ? ऐसा हम लोग बोल सकते हैं क्या? നിരാശയുണ്ടോ? क्या हमारे अंदर निराशा है क्या? സാത്താന് നിരാശയുണ്ട് കേട്ടോ. शैतान को निराशा है यहाँ। എനിക്കൊരു അല്പസമയമേ ഉള്ളൂ. क्योंकि वो क्यों निराश है? क्योंकि उसको मालूम है थोड़ा ही समय बाकी है उसका। ബാബിലോണിന്റെ നാശം പറയുകയാണ്. बाबिलोन का नाश के बारे में कहते समय में നീ കൊതിച്ച ഖനിയും तूने जो भी बात है तूने सोच के और आनंद और उसमें तूने भावना किया, നീ ആസ്വദിച്ചതും तूने जो आनंद उठाया നിനക്ക് ഇനി ലഭിക്കില്ല. अभी तुझे आगे नहीं मिलेगा। എന്നാ പ്രിയമുള്ളവരെ, लेकिन हे प्रियो, നമ്മൾ ആസ്വദിക്കുന്ന നഷ്ടമാവുമോ? क्या हमने जो यहाँ पर आश्वासन किया, स्वर्गीय बातों को सोचकर जो खुशी मिला, क्या वो नष्ट होगा क्या? അത് വർദ്ധിക്കല്ലേ? बल्कि वो तो बढ़ते रहेगा ना। ഓ പ്രൈസ് ദി ലോർഡ്. Amen. നമ്മുടെ ഭാവി ഫ്യൂച്ചർ എത്ര കൃത്യമാണ്. हमारा भविष्य एकदम स्पष्ट रीति से क्लियर है कि क्या क्या है हमारे लिए। എന്നാൽ മണ്ണുകൊണ്ടുള്ളവരുടെ ഭാവിയോ परंतु जो मिट्टी के है उनका भविष्य कैसा है? ആകെ പുകയാ. पूरा धुंधला है, नहीं देख सकता उसका उनका भविष्य क्या है करके। എന്തേലും തായോ 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 കിട്ടും. അതാണ് ലോകത്തിന്റെ സ്നേഹിതനാകുന്ന നിശ്ചയിക്കുന്നവൻ. നമ്മള് യാക്കോബ് ലേഖനം 4-ാം അധ്യായം, നിങ്ങൾ ഭോഗേച്ഛകളിൽ ചെലവിടേണ്ടതിന് വല്ലാതെ യാചിക്കാൻ നിങ്ങൾക്ക് ഇവിടെ എന്തേലും വേണം. നിങ്ങൾക്ക് സ്വർഗീയ സന്തോഷമില്ല. അത് വ്യഭിചാരിണികളായുള്ളവരെ, അതിന്റെ ശരിയായ ട്രാൻസ്ലേഷനിൽ വ്യഭിചാരികളെ എന്ന് രണ്ട് പദം അവിടെ ഉപയോഗിച്ചിട്ടുണ്ട്. तो इसके लिए ട്രാൻസ്ലേഷൻ ഒന്നും അറിയില്ല. याकूब का पुस्तक अध्याय 4 में हम पढ़ते समय में वहां पर वो चेतावनी दिया है कि जो संसार के लोग, जो विश्वासी, जो शारीरिक बन जाने के बाद वो लोग अपना भूमि का भोग विलास को पूरा करने के लिए वो लोग क्या प्रार्थना करता है? हे यीशु मुझे ये दो, हे यीशु मुझे ये दो, मुझे ये चाहिए वो चाहिए करके मुझे दो बोलकर, जैसा संसार के लोग दुनिया की बातों पे वो लोग मोह कर चाहिए करके आग्रह करते हैं, ऐसा विश्वासी भी बन गए। इसलिए 4 का 1 पढ़ना, तुमने लड़ाई सॉरी हाँ पढ़ो हाँ 4 तक पढ़ना। तुम्हें लड़ाइयाँ और झगड़े कहाँ से आ गए? क्या उन सुख विलासों से नहीं जो तुम्हारे अंगों में लड़ते भिड़ते हैं? तुम लालसा रखते हो और तुम्हें मिलता नहीं, इसलिए तुम हत्या करते हो। तुम दाह करते हो और कुछ प्राप्त नहीं कर पाते, तो तुम झगड़ते और लड़ते हो। तुम्हें इसलिए नहीं मिलता कि मांगते नहीं। तुम मांगते हो और पाते नहीं, इसलिए कि बुरी इच्छा से मांगते हो, हाँ। ताकि अपने भोग विलास में उड़ा दे। हाँ विचार पढ़ना। हाँ हे व्यभिचारिणियों, देखो वापस सिर्फ व्यभिचार नहीं लिखा है, हाँ। लेकिन उसका सही परिभाषा में पढ़ेगा तो हाँ। हे व्यभिचारो और व्यभिचारिणियों दोनों को बोला है। इंग्लिश में है ना, हाँ। हे व्यभिचारो और व्यभिचारिणियों ऐसा आना चाहिए। എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? उसका मतलब क्या है? ഈ ലോകത്തിന്റെ സ്നേഹത്തിലേക്ക് ഒന്ന് പോയി, मतलब एक व्यक्ति जो संसार का प्रेम में चला गया അത് വ്യഭിചാരമാണ്. वो एक व्यभिचार का स्वभाव है। എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब क्या? ദൈവത്തിന്റെ സന്തോഷം ഇത്രയിരിക്കെ मतलब परमेश्वर का आनंद इतना बड़ा होकर भी ദൈവത്തിന്റെ ഭവനത്തിൽ നിന്ന് ഭക്ഷിക്കാതെ परमेश्वर का भवन का आनंद का भोजन ना खाते हुए വേറെ വല്ലവരുടെയും ഭവനത്തിൽ പോയി ഭക്ഷിക്കുക. मतलब जो नाशवान है, जो नरकी है, ऐसे घर में जाकर भोजन खाकर खुशी पाने देख रहा है। അത് ഒരു പ്രാവശ്യം ചെയ്യുമ്പോൾ ऐसा एक बार उसने किया तो അല്ലെങ്കിൽ 2 പ്രാവശ്യം या ചെയ്യുമ്പോൾ 2 बार किया तो അത് വ്യഭിചാരമാണ്. वो व्यभिचार है। പക്ഷേ लेकिन ജീവിതം മുഴുവനും അതാണെങ്കിൽ उसका जिंदगी भर अगर वो सिर्फ वही दुनिया की बातें ही सोचकर और उधर जाके खा रहा है तो മാനസാന്തരമില്ല, मन फिरावट नहीं है, സ്വർഗീയ സന്തോഷം स्वर्गीय അനുഭവിക്കുന്നില്ല, आनंद उसको दोबारा मिल ही नहीं रहा है, വചനം വായിക്കുന്നില്ല, वचन पढ़ ही नहीं रहा, നിത്യതയെ കുറിച്ചുള്ള ഭാവി ഈ പുസ്തകം വായിച്ച് വചനം വായിച്ച് സന്തോഷിക്കുന്നില്ല. वचन में पढ़कर जो स्वर्ग में उसके लिए तैयार किया हुआ जो सच्चा भविष्य आनंद है उसका आनंद उसको मिल ही नहीं रहा। ജീവിതത്തിന്റെ സ്വഭാവം തന്നെ ലോകപരമായ സന്തോഷം. അങ്ങനെയാണെങ്കിൽ
അവൻ വ്യഭിചാരി മാത്രമല്ല വ്യഭിചാരിണിയാണ്. तो और फिर जीवन में उसको कोई बदलावट नहीं है, विश्वासी है करके बोल रहा है, लेकिन रूपांतर होकर मसीही जीवन की रीति से एक पवित्र जीवन जीना चाहिए, ऐसा अनुभव कुछ भी नहीं है तो एक बार भी प्रभु का अनुभव विश्वासी में होकर प्रभु का अनुभव नहीं है तो मतलब वो एक दो बार किया हुआ पाप का जैसा व्यभिचार है, केवल उतना ही नहीं, लेकिन हर बार वो वही कर रहा है तो ऐसे लोगों कहते हैं व्यभिचारिणिया, मतलब उसी में फंस गया है, ജഡത്തിന്റെ സന്തോഷം മാത്രം. उसको शारीरिक खुशी उसको पसंद है, തിന്നുക കുടിക്കുക ആനന്ദിക്കുക, खाना खाओ पियो और खुशी मनाओ, അതാണ് മണ്ണുകൊണ്ടുള്ളത്. वही है किसका स्वभाव, मिट्टी की, जो मिट्टी से है. എന്നാൽ സ്വർഗീയനെ പോലെ നമ്മൾ സ്വർഗീയൻ ആരാന്ന് കണ്ടു. परंतु स्वर्गीय जैसा वो स्वर्गीय है वैसे हम भी स्वर्गीय स्वभाव के लोग हैं, हम भी स्वर्गीय भाग है. हमने जैसा पहला कुरिन्थी 15 में हमने पढ़ा तो स्वर्गीय कौन है, सच्चा स्वर्गीय कौन है, हमने देखा ഈ ജീവനുള്ള പിതാവ് मतलब जैसा जीवित परमेश्वर पिता എന്നെ परमेश्वर അയച്ചിട്ട് मुझे भेजा എന്റെ ദേഹിക്ക് और मेरा प्राण के लिए, എന്റെ ജീവനായിട്ട് मेरा जीवन बन जाने के लिए, എന്റെ പിതാവിന്റെ ജീവനെ ഞാൻ അനുഭവിക്കുന്നത് പോലെ जैसा मेरा प्राण के लिए मेरा जीवन पिता जो कहता है या पिता ही मेरा जीवन है, ऐसा मैं अनुभव करके जी रहा हूँ. जो यीशु का अनुभव था, എന്നെ തിന്നുന്നവൻ जो मुझे खाएगा എന്റെ സമാധാനം, उसको मेरा शांति, എന്റെ സന്തോഷം, मेरा आनंद, എന്റെ ഫ്യൂച്ചർ, मेरा भविष्य, എന്റെ മഹത്വം, मेरा महिमा, എന്റെ തേജസ്, मेरा तेजस, ഇതെല്ലാം നീ അനുഭവിക്കുന്നില്ല. ये सब है विश्वासी. तुझे अगर अनुभव हो रहा है നീ ഞാൻ മൂലം ജീവിക്കും. तो तू मेरे द्वारा जिएगा. ആർക്ക് വേണ്ടിയാണ് അവൻ കരഞ്ഞത്? यीशु मसीह किसके लिए रोया, ആർക്ക് വേണ്ടിയാണ് ദുഃഖിച്ചത്? यीशु मसीह किसके लिए दुख उठाया, ആർക്ക് വേണ്ടിയാണ് ആ പാനപാത്രം കുടിച്ചത്? किन किन के लिए उसने क्रोध का कटोरा पिया, ആർക്ക് വേണ്ടിയാണ് ആ ന്യായവിധി അനുഭവിച്ചത്? किन किन लोगों के लिए परमेश्वर का न्याय को उठाया, ആർക്ക് വേണ്ടിയാണ് എന്റെ ദൈവമേ എന്നെ കൈവിട്ട് നിലവിളിച്ചത്? किन किन लोगों के लिए वो रोकर चिल्ला कर बोला, हे परमेश्वर तूने क्यों मुझे छोड़ दिया, त्याग दिया. ഇങ്ങനെ നമ്മളെ സ്നേഹിച്ച് കഷ്ടതയിലൂടെ പോയി നമ്മളെ നേടിയെടുത്ത് നമ്മുടെ പ്രാണന് വില കൊടുത്ത് സമ്പാദിച്ചിരിക്കെ അവൻ നമ്മുടെ സന്തോഷമാകാതെ तो यीशु मसीह ने इतना हमारे लिए मेहनत किया, उन्होंने खून बहाया, पसीना बहाया और मेहनत करके कष्ट वेदना दुख उठाकर हमें अपना खुद का लहू बहाकर हमें मोल दाम देकर खरीदने के बाद इतना बड़ा कार्य करने के बावजूद भी अगर हमारा आनंद यीशु मसीह नहीं है तो നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെടുന്നത് വരെയും മണ്ണുകൊണ്ടുള്ളവരായിരുന്നു. जो हमारा नया जन्म होने के पहले तक हम लोग कौन थे, मिट्टी के स्वभाव के लोग थे, हमारा आनंद मिट्टी में था. നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ സന്തോഷ സമാധാനമൊക്കെ ഉണ്ടായിരുന്നു, കാരണം ഭൂമിയിലെ കാര്യങ്ങൾ കൊണ്ടാണ്. तभी भी हमारे जीवन में खुशी आनंद और शांति ये सब बातों में हम लोग को था. क्यों, क्योंकि मिट्टी की बातों में भूमि की बातों में हमको थोड़ा खुशी शांति मिलता था. അപ്പോഴും നമ്മൾ മരിച്ചവരാണ്. तभी भी हम लोग कौन है, एक मरा हुआ अवस्था के समान है, मृत्यु का दशा में हम लोग. നമ്മുടെ ഭാവിയെ കുറിച്ച് ഒരു നിർണയവുമില്ല. और फिर हमारा भविष्य क्या होगा करके कोई निर्णय नहीं. നമ്മൾ പ്രത്യാശയില്ലാത്തവരായിരുന്നു. हम लोग आशाहीन लोग थे, നമ്മളെ ദൈവമില്ലാത്തവരായിരുന്നു. हम लोग बिना परमेश्वर के थे, ക്രിസ്തുവില്ലാത്തവരായിരുന്നു. बिना मसीह के थे. എന്നാൽ യേശുവിനെ लेकिन यीशु मसीह, രക്ഷിതാവും കർത്താവുമായി സ്വീകരിപ്പാൻ जो कोई भी यीशु मसीह को उद्धार करता और प्रभु मानकर स्वीकारा, ദൈവത്തിന്റെ പരിശുദ്ധാത്മാവ് परमेश्वर का पवित्र आत्मा ने നമ്മുടെ ദേഹിക്ക് വെളിച്ചം കൊടുത്ത് हमारा प्राण को ज्योतिमय किया. നമ്മൾ യേശുവിനെ രക്ഷിതാവായി സ്വീകരിച്ചപ്പോൾ हम लोगों ने यीशु को तू ही मेरा प्रभु है करके मानकर उनका प्रभुत्व को स्वीकारा. വചനം നിനക്ക് സമീപമായി. वचन तेरा नजदीक आकर, വചനം എവിടെത്തി? वचन कहाँ पर നിന്റെ आया, ഹൃദയത്തിലെത്തി. अब हमारा हृदय में आया. Praise the Lord. Amen. നിന്റെ ഹൃദയം സന്തോഷിച്ചു. तब हमारा हृदय आनंद उठाया നാം പ്രഖ്യാപിച്ചു, और हमने घोषणा किया, ഈ യേശു എന്റെ കർത്താവാണ്. यही यीशु मेरा प्रभु है. ആത്മാവിൽ പറഞ്ഞു, आत्मा में हमने कहा, ദേഹിക്ക് സന്തോഷമായി. हमारा प्राण को खुशी मिला, രക്ഷയുടെ സന്തോഷം. उद्धार का आनंद मिला. അവനെ മരിച്ചു കിടന്ന ആത്മാവ് എന്തായി തീർന്നു? उसका मरा हुआ आत्मा अभी क्या हो गया, ഉയർത്തെഴുന്നേറ്റു. जी उठा, जिलाया गया मसीह के द्वारा. അവന്റെ മണ്ണോട് ചേർന്നിട്ട് ദേഹി ഇപ്പോൾ എന്തായി? उसका मिट्टी में दबा हुआ उसका प्राण अभी क्या हो गया, स्वर्गीय हो गया. Praise the Lord. Amen. ഇപ്പൊ ക്രിസ്തു എന്റെ സന്തോഷമാണ്. अभी मसीह मेरा आनंद है, ക്രിസ്തു എന്റെ ആനന്ദമാണ്. मसीह मेरा खुशी है. ഞാൻ ഇവിടുന്ന് പോവുകയാണ്. मैं यहाँ से जाऊंगा ദൈവം എന്റെ പിതാവാണ്. क्योंकि परमेश्वर मेरा पिता है. സ്വർഗീയനെ പോലെ സ്വർഗീയ. जैसा वो स्वर्गीय है वैसे हम भी स्वर्गीय है. ആരംഭിട്ടു. ऐसा एक नींव शुरुआत हमारे अंदर डाला. പക്ഷേ परंतु 2 ദിവസം കഴിഞ്ഞു 2 दिन के बाद, പണ്ടേ സിനിമയുടെ കാര്യങ്ങൾ ഓർമ്മ വന്നു. पहला मैं विश्वासी होने से पहले मैंने एक सिनेमा देखा था, मैंने चित्र देखा था, वो सब बातें विश्वासी होने के बाद दोबारा याद आने लगा. ആ ഓർമ്മ वो याद की बातें, അതൊരു ഏതുമാകാം. मैं सिर्फ एक उदाहरण बता रहा हूँ, कुछ भी हो सकता है वो. ആ പഴയ സന്തോഷം, मतलब वो पुराना शारीरिक मिट्टी का आनंद,
ഹൃദയത്തിലേക്ക് വന്നു. वापस मेरा दिल में आया. പ്രാർത്ഥനയില്ല, फिर प्रार्थना नहीं है, വചനധ്യാനമില്ല, वचन का अभ्यास नहीं, അവന് ഫ്യൂച്ചർ അനിശ്ചിതത്തിലായി. उसका जो भविष्य जो प्रभु ने उसके लिए सुरक्षित करके रखा था, अभी वो अपने आप में वो संदेह कर रहा है, क्या सचमुच मेरा भविष्य है क्या? ഇപ്പോൾ അവന് സന്തോഷമില്ല. अभी संदेह के बाद फिर क्या हो गया? आनंद खो बैठा. നീ രക്ഷിക്കപ്പെട്ടവനെങ്കിൽ, अगर तू सचमुच नया जन्म पाया है तो, ഒരിക്കലെങ്കിലും ക്രിസ്തുവിനെ ഹൃദയം ആസ്വദിച്ചെങ്കിൽ, अगर एक बार भी अपना दिल में मसीह ही तेरा आनंद है ऐसा अनुभव किया है तो, കർത്താവ് പറഞ്ഞു, प्रभु कहता है, ഒരിക്കലെങ്കിലും എന്നെ അനുഭവിച്ചിട്ട് എന്നെ പെട്ടെന്ന് ദഹിച്ചു കളയാൻ ആർക്കും പറ്റത്തില്ല. प्रभु कहता है कि एक बार भी अगर तूने मुझे चक्कर जान लिया है तो फिर मुझे ऐसे ही डकार मारकर जैसा भूल जाते, हजम हो जाता है, ऐसा जल्दी मैं हजम नहीं होता. അവൻ മുന്നോട്ട് പോകാൻ കഴിയുന്നില്ല. परंतु वो व्यक्ति का अवस्था है क्या है? वो आगे जाने नहीं हो पा रहे ഒരു उसको, ശ്വാസം മുട്ടൽ, उसको मतलब श्वास लेने नहीं हो रहा, दम घुट रहा है उसका, അവൻ മുട്ടുമടക്കും. वो घुटने में आता है. കർത്താവേ, हे प्रभु, ഞാൻ തിരികെ വരും. मैं वापस आता हूँ എനിക്ക് നിന്നെ മതി, क्योंकि मुझे सिर्फ तू चाहिए, നിന്റെ സന്തോഷം മതി. आपका आनंद चाहिए. ഓ പ്രൈസ് ദി ലോർഡ്. ये प्रेज द लॉर्ड. ഇരുട്ട് മാറി, अंधकार हट गया, അതാ സത്യ വെളിച്ചം. देखो सत्य सत्य ज्योति आ गया. അവൻ എന്ത് ചെയ്യും? അവന് ദേഹി മാനസാന്തരപ്പെട്ടു. उसका प्राण क्या हो गया? मन फिरावट में आया. അവൻ നമ്മുടെ തീത്തോസ് ലേഖനത്തിൽ വായിക്കുകയാണ്, तीतोस में हम पढ़ते हैं, കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു മൂലം നമ്മുടെ മേൽ പകർന്ന പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ നവീകരണം അത് നിരന്തരമാണ് പ്രിയമുള്ളവർ. 5 पढ़ना तीतोस, पवित्र आत्मा का नयाकरण करके एक भाग रहेगा. 3 का उसने हमारे उद्धार किया। हाँ, आगे। और ये धर्म के कामों के कारण नहीं, हाँ, जो हमने आपके पर अपनी दया के अनुसार नए जन्म के स्नान और पवित्र आत्मा के हमें नया बनाने देखो के द्वारा नया जन्म का स्नान हो जाने के बाद फिर प्रतिदिन क्या होना चाहिए? पवित्र आत्मा का नयाकरण हमारे प्राण में प्रतिदिन होते रहना है, मन फिरते ही रहना है. ദൈവത്തിന്റെ പ്രവൃത്തി നമ്മുടെ ആത്മാവിലല്ല, നമ്മുടെ ദേഹിയിലാണ്. देखो, ദേഹിയെ മാനസാന്തരപ്പെടുത്തുക, രൂപാന്തരപ്പെടുത്തുക, Amen. പുതിയ പുതിയ മനസ്സ് പുതുക്കി രൂപാന്തരപ്പെടുക. परमेश्वर का हमेशा का काम सिर्फ मनुष्य का आत्मा के लिए नहीं, मनुष्य का आत्मा नया जन्म होने के बाद फिर परमेश्वर का टारगेट क्या है? वो मनुष्य का प्राण, वो व्यक्ति को प्रभु स्वर्गीय बनाना चाहता है, इसलिए उसका प्राण को क्या करता है? बार बार वचन कहता है, मन में मन फिरो, रूपांतर हो, बोलो मन को नया करो. बतू मन को, हमारा प्राण को प्रभु उद्देश्य लगा रहा है. ഹൃദയം हमारा हृदय ഭൂമിയിലെ സന്തോഷത്തിലേക്ക് തിരിഞ്ഞു കഴിഞ്ഞാൽ अगर भूमि की बातों का आनंद में अगर चला गया तो അവന്റെ ഭാവിയെ കുറിച്ച് അവന് സന്തോഷമില്ല. फिर उसका भविष्य के बारे में कोई आनंद नहीं रहेगा. അവന് സന്തോഷമില്ല. वो आनंद ही नहीं है उसके अंदर. അവന് ഒരു ആത്മീയമായ സന്തോഷമില്ല. उनको आत्मिक जीवन में आनंद नहीं रहेगा. അതുകൊണ്ടാണ് इसलिए ക്രൂശ് എപ്പോഴും നമ്മളെ സഹായിക്കാൻ, ആ ആത്മാവിനാൽ ശരീരത്തിന്റെ പ്രവൃത്തികളെ മരിപ്പിക്കുന്നുവെങ്കിൽ നിങ്ങൾ ജീവിക്കും. ദേഹി ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിനാൽ ജീവിക്കും. इसलिए क्रूस का तत्व वो हमारे हर एक विश्वासी के अंदर कार्य करना बहुत जरूरी है, क्योंकि वो क्रूस का क्या कार्य क्या करेगा? वो हमारा प्राण का अंदर जो हमारा जो शारीरिक अभिलाषा को उसको मार के खत्म कर आत्मा का नयाकरण का काम हमारे अंदर करता है, जो हम रोमियो का पुस्तक में पढ़ते हैं. റോമലേഖനം 8 അധ്യായത്തിന്റെ 5 വാക്യം रोमियो 8 का 5 में हम पढ़ते हैं, അവിടെ വായിക്കുകയാണ്, वहां पर हम पढ़ते हैं, The mind which is fixed on the flesh is death. जो- നിന്റെ മനസ്സ് എപ്പോൾ ലോകത്തിന്റെ സന്തോഷത്തിലേക്ക് പോകുന്നുവോ അതാണ് ജഡത്തിന്റെ ചിന്ത, മരണം. ദൈവത്തിന്റെ സന്തോഷം അവനെ വേർപെട്ട് കളഞ്ഞു. तो जिसका मन अगर शारीरिक बातों के लिए लगाया है तो उसका मृत्यु निश्चय है. मतलब क्या? शरीर के बातों में वो सोचते रहना, शरीर में वो फिक्स हो गया, ऐसे बातों में मन लगा रहा है तो वो व्यक्ति क्या है? एक मृत्यु का दशा में है. നമ്മുടെ ഭൂമിയിലെ ഭാവിയെ ഓർത്ത് हमारा भूमि का भविष्य के बारे में सोचकर നമ്മുടെ മനസ്സെപ്പോഴും എങ്ങോട്ട് പോകും? हमारा मन कहां पर चले जाता है? ജഡത്തിലേക്ക് പോകും. शारीरिक हो जाते हैं. ഇന്ന് ദൈവമാണ് നമ്മുടെ ഈ ഭൂമിയിലെ ഫ്യൂച്ചർ നോക്കുന്നത്. परंतु परमेश्वर है जो हमारा भविष्य के बारे में चिंता करता है. അത് നമുക്കറിയില്ലെങ്കിലും, अगर ये भले हम नहीं जानता हो तो भी നാളെ എന്തെന്ന് അറിയത്തില്ലെങ്കിലും, कल हम लोग को क्या होगा करके हमको नहीं मालूम. നീ മരിച്ചു കഴിഞ്ഞാൽ परंतु अगर तू मर गया, നിന്റെ ഭാവി എന്ന് നിനക്ക് അറിയാമെങ്കിൽ तेरा भविष्य अगर तू सचमुच जानता है तो നീ സ്വർഗീയനാണ്. तू स्वर्गीय है. നിന്റെ ഭാവി ഭൂമിയിലുള്ള ദൈവം നടത്തും. क्योंकि ऐसा है तो तेरा भविष्य जो भी भूमि में जितना भी समय बचा है वो समय का चाल चलन परमेश्वर देखेगा. ഓ ദൈവത്തിന് അത് അറിയാമെന്നുള്ളത് നമ്മുടെ എത്ര സന്തോഷമാണ്. तो इसके लिए विश्वासी ये बात जान रहे हैं कि मेरा भूमि में पल भर का जो समय है वो सारा भविष्य मेरा पिता परमेश्वर जानता है बोलकर उसमें वो खुशी मनाएगा. ഇന്ന് ഒരു ദിവസം ജീവിക്കാനേ ദൈവം പെർമിഷൻ തന്നിട്ടുണ്ട് ഈ ഭൂമി. परमेश्वर ने मुझे सिर्फ आज के बारे में आज का देखकर जीने के लिए मुझे इजाजत दिया है. കർത്താവ് പറയും, ഇന്നത്തെ ഭാരം തന്നെ ഭയങ്കരം, പിന്നെ നാളത്തെയും കൂടെ നീ ചിന്തിക്കും. मत्ती का पुस्तक 6 में प्रभु क्या कहता है कि आज का बारे में सोचना ही एक कष्ट की बात है. तो आज का भी सोचना, कल का भी मत सोचना, क्योंकि आज ही का कष्ट काफी है. आमीन।
നിങ്ങൾ മരിച്ചുവെങ്കിൽ परंतु अगर तुम मरे हुए तो നിങ്ങളുടെ ഭൂമിയിലെ അവയവങ്ങളെ, तुम्हारा भूमि के अंगों को, ആ ഭൂമിയിലെ കാര്യങ്ങൾ സന്തോഷിക്കുന്ന അവയവങ്ങളെ മരിപ്പിച്ചുവെങ്കിൽ, मगर तुम लोग जब इस दुनिया में जीते समय में तुम्हारा अंग लोग जो हमेशा भूमि के बारे में सोचकर खुशी मनाता था, वो अंगों को तुमने क्रूस पे चढ़ाकर मार दिया है, നിങ്ങൾ സ്വർഗീയനെങ്കിൽ तो तुम स्वर्गीय है, तो സ്വർഗത്തിലുള്ളത് ചിന്തിപ്പി. तुम लोग स्वर्गीय बातों का खोज करो. അവിടെ നമ്മുടെ ഫ്യൂച്ചർ വ്യക്തമാണ്. वहां पर हमारा भविष्य एकदम स्पष्ट में है. ഓ, അതാണ് സന്തോഷം. वो है आनंद. ഇതാ ഒരു കൂട്ടം ജനം देखो एक ऐसा लोग, ഭൂമിയിൽ ഇല്ലാത്ത സന്തോഷം സ്വർഗത്തിലെ സന്തോഷം കൊണ്ട് ജീവിക്കുന്ന ഒരു കൂട്ടർ. एक ऐसा झुंड, एक ऐसा लोग, ऐसा प्रजा जो भूमि में मिलेगा, ढूंढेगा तो भी खुशी नहीं मिल रहा है, लेकिन एक ऐसा खुशी आनंद जो स्वर्गीय आनंद है. स्वर्गीय आनंद में आज ही वो लोग भूमि में आनंद करके जी रहे हैं. അപ്പോഴാണ് तभी കഷ്ടത വരുമ്പോൾ कष्ट आए तो അവർ പാടുന്നത്. वो लोग क्या गाएगा? ഫിലിപ്പിയ ലേഖനം ഏതാണ്? फिलिप का पुस्तक में क्या पढ़ते हैं? കാരാഗ്രഹ ലേഖനം എടുക്കാനല്ല പറഞ്ഞത്. मतलब फिलिप लेने का जरूरत नहीं है. फिलिप का पुस्तक जाते हैं, पौलुस ने काल कोठरी में लिखा था, जेल में लिखा था. കാരാഗ്രഹ ലേഖനമാണ്. वो मतलब काल कोठरी में रहते समय में उसने फिलिप का पुस्तक लिखा था. മണ്ണുകൊണ്ടുണ്ടവനായിരുന്നെങ്കിൽ अगर पौलुस मिट्टी का आदमी होता तो എന്ന് പറഞ്ഞിരുന്നു. वो क्या बोलता था? എലിയോ സഹോദരന്മാരെ, हे मेरे भाइयों, ഞങ്ങളെ രക്ഷിക്കാൻ പ്രാർത്ഥിക്കണം. हमें बचाने के लिए तुम लोग प्रार्थना करना. നിങ്ങൾ പ്രാർത്ഥന കുറയ്ക്കരുത്. तुम लोग प्रार्थना कम नहीं करना. ഞങ്ങൾ ഇവിടെ അന്ധകാരത്തിലാണ്. हम लोग यहाँ पर जेल के काल कोठरी के अंधकार में हैं. ഞങ്ങൾക്ക് ഭക്ഷണവുമില്ല പാനീയവുമില്ല हमको खाना नहीं, पीना नहीं, बहुत तकलीफ है. എന്നാൽ അദ്ദേഹം പറഞ്ഞു, लेकिन पौलुस ने सच्ची में क्या लिखा? आनंद करो प्रभु में फिर से. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. आमेन. സ്വർഗീയന്മാരെ പോ. तो जैसा एक स्वर्गीय, जैसा प्रभु स्वर्गीय है, वैसा पौलुस भी स्वर्गीय बातों को सोचकर जी रहा था. ഈ പഴയ കാലത്ത് പോലും അല്ലെ നെഹമ്യാവിന്റെ കാലത്ത് പോലും നെഹമ്യാവ് പറയുകയാണ്, നെഹമ്യാവിന്റെ പുസ്തകം 8-ാം അധ്യായം, കർത്താവിന്റെ സന്തോഷമാണ് എന്റെ. तो നെഹമ്യാവ് 8:10 നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. नहम्याह का पुस्तक 8:10 में पुराना जमाने के हाँ। पुराने नियम का विश्वासी लोग भी हाँ। वो क्या कहता है? नहम्याह 8:10, यहोवा ही मेरा आनंद है करके. ഇന്നത്തെ പോലെ ആത്മാവ് സ്ഥിരമായി വസിച്ചില്ല, വല്ലപ്പോഴും ഒക്കെ അവർക്ക് ആത്മസന്തോഷം കിട്ടിയിരുന്നുള്ളൂ. എങ്കിൽ പോലും അവർ പറയുകയാണ്, കർത്താവിന്റെ സന്തോഷമാണ്. तो ഭൂമിയിലെ സന്തോഷമാണോ? तो वो पुराना नियम को जरा समझना प्रियो. पुराना नियम का अवस्था क्या था? उस समय का विश्वासियों का अवस्था क्या था? पवित्र आत्मा आते जाते रहता था. वो एक व्यक्ति में, विश्वासी में फिक्स होकर सर्वदा के लिए उसके अंदर बसा नहीं रहता था. आत्मा आता था और जाता था, उसको थोड़ा बल देता था, फिर जाता था. ऐसे जमाने में भी नहम्याह क्या कहते हैं 8:10 में, यहोवा का आनंद ही मेरा बल है. നമ്മള് സാത്താനെ ലജ്ജിപ്പിക്കുന്ന എങ്ങനെയാണെന്ന് അറിയാമോ? हम लोग शैतान को कैसा लज्जित कर सकते हैं? സാത്താനെ, हे शैतान, പണ്ട് നീ എന്നെ ഒരുപാട് സന്തോഷിപ്പിച്ചു. हे शैतान, मैं मानता हूँ कि एक जमाने में तेरा बहुत सा खुशी और आनंद मेरे अंदर था. എന്നെ സന്തോഷം കൊണ്ട് കുളിപ്പിച്ച് മെത്തയിൽ കിടത്തിയിട്ടുണ്ട്. आपने मुझे, तुमने मुझे आनंद कर करके मुझे मिलाकर बिस्तर में लेटा दिया था, എന്നാൽ എന്നെ ചതിക്കുകയായിരുന്നു. लेकिन तू मुझे धोखा दे रहा था. നീ പോകുന്ന സ്ഥലത്തേക്കാണ് എന്നെയും സന്തോഷം കൊണ്ട് പോകുന്നത്. क्योंकि तू मुझे कहां पर खींच के लेकर जा रहा था? शैतान जहां पर जाएगा वही जगह पर तू मुझे हंसाकर, खिलाकर, खुशी देकर मुझे भी नरक में तू खींच के लेकर जा रहा था. എന്നെ വഞ്ചിക്കുകയായിരുന്നു. तू मुझे धोखा दे रहा था. നിന്നുമായിട്ട് എനിക്കിനി ഒരു കാര്യവുമില്ല. अभी मुझे तेरे साथ कोई रिश्ता नहीं है. നിന്റെ ഒരു സന്തോഷവും എനിക്ക് വേണ്ട. तेरा कोई भी आनंद मुझे नहीं चाहिए, എനിക്ക് എന്റെ കർത്താവുണ്ട്. क्योंकि मेरे पास अभी मेरा प्रभु है. ഒന്ന് പറഞ്ഞു നോക്കിയേ. ऐसा बोल के देखो. അവർ രക്തസാക്ഷികൾ. जैसा जो शहीद हुआ परमेश्वर के लिए, जो रक्त साक्षी होकर जिया, അവർ തങ്ങളുടെ ജീവനെ സ്നേഹിച്ചില്ല എന്ന് പറഞ്ഞാൽ ഭൂമിയിലുള്ള ഒരു കാര്യവും അവർ ജീവന് വേണ്ടി കൊടുത്തില്ല. वो लोग ने अपना प्राण को कभी पसंद नहीं किया. मतलब क्या प्राण में उन लोग को शैतान की बातें या भूमि के बातों को उन लोग ने कभी भी इच्छा नहीं रखा. वो लोग ने अपना प्राण प्रभु के लिए जिया. കുഞ്ഞാന്റെ രക്തം കൊണ്ടു. और जैसा प्रकाशित वाक्य में हम पढ़ते हैं कि मेमना के लहू के द्वारा, എന്നിട്ട് और യേശു ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ച് പറഞ്ഞ സാക്ഷ്യം, और यीशु मसीह का वचन का गवाही के निमित्त നമ്മൾ യേശു ക്രിസ്തുവിനെ പറഞ്ഞ സാക്ഷ്യം ശരിയാണോ സാത്താൻ അറിയാം. കാരണം നമ്മൾ അവന്റെ സന്തോഷം അനുഭവിച്ചിട്ട് ദൈവത്തിന്റെ സന്തോഷമാണെന്ന് കളിപ്പിക്കാൻ സാത്താൻ കഴിയും. देखो शैतान देखो कितना बड़ा धोखा हमें देता है. वो क्या करेगा? वो हमें, शैतान हम लोग को शैतान का खुशी हमारे अंदर लाकर वो हमें धोखा देगा कि ये ईश्वरीय आनंद है, ये प्रभु का आनंद है बोलकर धोखा देकर हमको बहला सकता है. ഒരു 5 മിനിറ്റ് കൂടെ ഉള്ളൂ. 5 मिनट ही है, ഞാൻ അവസാനിപ്പിക്കാൻ പോവുകയാണ്. मैं खत्म करने जा रहा हूँ. നമ്മുടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു ഈ ഭൂമി രാജ്യം ഭരിക്കും.
हमारे प्रभु यीशु मसीह एक दिन यहाँ पर राज्य और हुकूमत करने वाला है। ഇന്ന് കാണുന്ന ശാപം മാറും. तो आज दिखने वाला जो भी श्राप है वो हट जाएगा। എല്ലാവർക്കും സന്തോഷം. सब जगह पे आनंद ही आनंद होगा। അന്ന് മരണമില്ല. तभी मृत्यु नहीं होगा। ഇഷ്ടം പോലെ മനുഷ്യർ ആരോഗ്യമാണ്. मनुष्य बहुत ही जीवन का ऊर्जा और शक्ति रहेगा, ताकत रहेगा मनुष्य के अंदर। ഫലവൃക്ഷങ്ങളെല്ലാം കായ്ക്കും. सारा पेड़ों में, सारा वृक्षों में सब प्रकार का फल आएगा। എങ്കിലും तो भी ദൈവത്തിന്റെ ജനം परमेश्वर के लोग അതിലല്ല സന്തോഷിക്കുന്നത്. वो बातों में जो भूमि में दिखने वाला फलवंत और खुशहाली उसमें नहीं रहेगा उनका ആ आनंद। ദൈവരാജ്യത്തിൽ उस राज्य में നമുക്ക് വായിക്കാം. हम पढ़ेंगे യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 29:17 മുതൽ 19 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ വായിക്കാം. एशिया का पुस्तक 27 का 27 29 का 17 से 19। क्या थोड़े ही दिनों के बीतने पर लबानोन फिर फलदाई बारी न बन जाएगा? Yes. और फलदाई बारी में बहरे पुस्तक की बातें सुनने लगेंगे हाँ। और अंधे जिन्हें अभी कुछ नहीं सोचता वे देखने लगेंगे। हाँ। नम्र लोग यहोवा के कारण फिर आनंदित होंगे हाँ। और दरिद्र मनुष्य इस्राएल के पवित्र के कारण ഓ നോക്കുക അവർ എന്തിനായിരിക്കും സന്തോഷിക്കുന്നത്? देखो दुनिया में जब सारा प्रकार का खुशहाली, हाँ। हरियाली, श्राप नहीं, मृत्यु नहीं, आनंद है, ये सब बातें रहते समय में, तभी दुनिया के उस समय के लोग वो बातों में आनंद नहीं करेगा, लेकिन यहोवा उनका आनंद होगा। ആ നോക്കുക. 19 में हमने पढ़ा ना, ആ ഇതാണ് ദൈവരാജ്യം. ये है सच्चा परमेश्वर का राज्य। ഇന്ന് റോമലേഖനം 14:17 നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ रोमियो का पुस्तक 14 का 17 में हम पढ़ते हैं, ദൈവരാജ്യം परमेश्वर का राज्य നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ വരുമ്പോൾ हमारे हृदय में जब आएगा ഭക്ഷണ പാനീയം കൊണ്ടുള്ള സന്തോഷമല്ല. അവിടെ നമ്മൾ ഭക്ഷിക്കുകയൊക്കെ ചെയ്യും. പക്ഷേ तो वहां पर खाने पीने के द्वारा मिलने वाला आनंद वो आनंद नहीं रहेगा। बिल्कुल। भले ही हम लोग उस समय में खाने या पीने का मन करे, हम लोग खाएंगे पिएंगे राज्य में, लेकिन हमारा खुशी वो खाना पीने में नहीं रहेगा। അത് കർത്താവ് തന്നതാണെന്ന് പറഞ്ഞ് സ്തോത്രം ചെയ്ത് സന്തോഷിക്കാം. പക്ഷെങ്കിൽ क्योंकि वो राज्य में अगर हम लोग को भूख के लिए नहीं खा रहे, प्रभु ने दिया इसके लिए खा रहे बोलकर प्रभु को धन्यवाद देके खाएंगे। അല്ല, ഇപ്പൊ തന്നെ अभी भी റോമലേഖനം 14:17 रोमियो का पुस्तक 14 का 17 पढ़ना। यहूदी परमेश्वर का राज्य हाँ। जीना नहीं, हाँ। परंतु धर्म और मेल मिलाप और वह आनंद है जो पवित्र आत्मा से होता है। Praise the Lord. Amen. ആത്മാവിലുള്ള ജീവിതം. आत्मा में जो आनंद है, मतलब उसका जीवन फिर पूरा आत्मा रहेगा। Praise the Lord. मैं നമ്മള് ന്യൂ ജെറുസലേമിന്റെ യാഥാർത്ഥ്യങ്ങളൊക്കെ പഠിക്കുമ്പോൾ नवा यरूशलेम का सच्चाई के बारे में जब हम पढ़ते हैं, നമ്മള് റെവലേഷൻ 21:5 വാക്യം ഒന്ന് വായിക്കുമ്പോൾ प्रकाशित वाक्य उसका 21 का 5 में हम पढ़ते हैं, അവിടെ ഇല്ലാത്ത കാര്യങ്ങളാണ് പറയുന്നത്. वहां पर जो बातें नहीं है वो लिखा है। മണ്ണുകൊണ്ടുള്ളവ जो मिट्टी के हैं, ഈ കാര്യങ്ങൾ ഭൂമിയിൽ അനുഭവിക്കുമ്പോൾ जो वो लोग सब यहाँ पर भूमि के बातें अनुभव करते हैं, സ്വർഗീയന്മാർ जो स्वर्गीय लोग हैं, മരണമില്ല. वहाँ को उनको मृत्यु नहीं, നമുക്ക് മരണമില്ല പ്രിയമുള്ളവരെ. वहां पर हमको मृत्यु नहीं है प्रियो, നമുക്ക് ദുഃഖമില്ല. हमको दुख नहीं रहेगा, നമ്മുടെ ദുഃഖം കർത്താവ് സന്തോഷമാക്കി. क्योंकि हमारे दुख को प्रभु ने आनंद में बदल दिया। നമുക്ക് മുറവിളിയില്ല. മുറവിളി എന്ന് പറഞ്ഞാൽ हम लोग वहां पर anguish. मतलब रोने के द्वारा जो दर्द के वजह से जो रोने का आता है, विलाप नहीं होगा। प्रेज लॉर्ड। यस, विलाप और कष्ट नहीं होगा। കഷ്ടതയുണ്ടോ? कष्ट होगा क्या? ഉണ്ട്. रहेगा, അപ്പൊ പക്ഷെ ഇല്ല. परंतु नहीं है। പൗലോസും ശീലാസും കാരാഗ്രഹത്തിലായിരുന്നു. കഷ്ടതയായിരുന്നു. देखो पौलोस और सीलास जब वो लोग कालकोठरी में थे, वो देखा स्वाभाविक रीति से क्या है, वो कष्ट वेदना पीड़ा है वो। മണ്ണുകൊണ്ടുള്ളവർക്ക് കഷ്ടതയാണ്. परंतु जो मिट्टी के लोग हैं उनके लिए कष्ट और पीड़ा है। സ്വർഗീയന്മാർക്കോ परंतु स्वर्गीय लोगों के लिए ദൈവത്തിന്റെ സാന്നിധ്യം परमेश्वर का उपस्थिति था, സന്തോഷമാണ്. आनंद था। वो കഷ്ടങ്ങളിലും പാടാൻ കഴിയുന്ന ഒരു ജനമാണ് ഇസ്രായേൽ ദൈവമാണ്. परमेश्वर के लोग कौन है, मंडली कौन है, कष्ट में भी प्रभु का आनंद का गीत गाते हैं। 137 സങ്കീർത്തനത്തിൽ ദാവീദ് പറയുകയാണ്, 137 भजन संगीता में दाऊद कहता है, യെരൂശലേമിനെ हे यरूशलेम, നിന്നെ എന്റെ മുഖ്യ സന്തോഷ വിഷയമാക്കിയില്ല എങ്കിൽ अगर मैं तुझे मेरा आनंद का कारण नहीं बनाया तो ആ കർത്താവാണ് നമ്മുടെ സന്തോഷം, മുഖ്യ സന്തോഷം. मतलब मेरा जीवन का सबसे मूल आनंद प्रभु ने मुझे जो दिया हुआ है उस विषय में है। നമ്മൾ മണ്ണുകൊണ്ടുള്ളവരാണോ സ്വർഗീയന്മാരാണോ? तो प्रियो, क्या हम लोग सचमुच अभी स्वर्गीय के लोग हैं या मिट्टी के लोग हैं? ഏ? जोर से बोलो ना, सुनने के बाद भी सुनते हैं तो फिर മണ്ണുകൊണ്ടുള്ളവരായപ്പോൾ ആകെ സാധ്യതയുണ്ടോ? क्या हम लोग अभी स्वर्गीय है करके आपने जवाब दिया, तो क्या हम लोग को वापस मिट्टी के स्वभाव की आदतें हमारे अंदर वापस आ सकता है क्या? ആ അപ്പോൾ എന്ത് ചെയ്യണം? तब क्या करना है? ആ Amen. Praise the Lord. Praise the Lord. അപ്പൊ എത്ര പ്രാവശ്യം മന്ദിരണം? तो एक दिन में मतलब कितने बार मन फिरना पड़ेगा? जब भी विचार आएगा
मिट्टी के बातें, मृत्यु के बातें विचार आएगा, बार बार मन फिराते रहना पड़ेगा। ഒരുവൻ ക്രിസ്തുവിലായ परंतु जो कोई मसीह में है അവൻ മണ്ണുകൊണ്ടുള്ളവനല്ല. वो फिर वो मिट्टी का नहीं, പ്രൈസലോ, हमें സ്വർഗീയനാണ്. वो स्वर्गीय है। പഴയതെല്ലാം കഴിഞ്ഞുപോയി, पुराना बातें, पिछला सब बातें बीत गई, हट गई। എല്ലാം പുതിയത്. देखो सब कुछ नया है, പുതിയ സന്തോഷം नया आनंद, അത് പുതിയ പുതിയ വരും. और वो आनंद नया नया होते रहेगा, उत्तेजना से ज्योतिमय होते रहेगा। നമ്മൾ തിരുവേദനം വായിച്ച് वचन पढ़िए जरा, ഒരു വാക്യം വായിച്ചു, एक वाक्य आपने पढ़ा, അത് ആസ്വദിച്ചു, उसका आपने आनंद उठाया, അത് ഭയങ്കരമായിട്ട് ആനന്ദമായി. वो आपको बड़ा आनंद मिला उसमें। അതേ വാക്യം वही वाक्य को ചില ദിവസങ്ങൾക്ക് ശേഷം कुछ दिनों के बाद പിന്നെയും ചിന്താ വിഷയമാക്കിയാൽ दोबारा अगर उसी वचन को अगर आपने मनन किया, പ്രൈസലോ, प्रेज द लॉर्ड, ആ വചനം തന്നെ वही वचन आपको പുതുകി പുതുകി വരികയാണ്. नया आनंद आपको दे, क्योंकि एक वचन जो एक बार पढ़ा, दूसरे बार पढ़ने पर मानो ऐसा पढ़ रहे कि आप पहले बार पढ़ रहे, नया आनंद मिल रहा है। एक ही वचन को आप बार बार पढ़ेंगे तो। പക്ഷേ സാധുക്കൾക്ക് ഇത് കഴിയുള്ളൂ. परंतु जो नम्र और दीन हो चुके हैं उन्हीं के लिए ये होगा। मतलब क्या, प्रभु के उपस्थिति में अपने आप को स्वयं को नम्र करना है। മാർത്തയുടെയും മറിയയുടെയും കാര്യം അറിയാം. माता और मरियम का अवस्था आप लोग जानते हैं। ഒരുത്തി എപ്പോഴും ഇങ്ങനെ കലകല പറഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുക. एक व्यक्ति बहुत शिकायत देते जा रही है, എന്നാ മറിയ സ്വസ്ഥത അനുഭവിക്കും. परंतु मरियम क्या कर रही थी, वो विश्राम का अनुभव में थी। ഒന്ന് മതി, एक ही भाग तूने चुना, वो वो तो मनी। एक ही था जो तूने चुना, और वो अच्छा की चुना। കർത്താവിന്റെ കാൽക്കൽ സമർപ്പിച്ചു. क्या कि तूने प्रभु के पैरों तले आकर अपने आप को समर्पण किया। എനിക്ക് ലോകത്തിന് സന്തോഷം വേണ്ട. मुझे संसार का आनंद नहीं चाहिए। നമ്മൾ 39 സങ്കീർത്തനം വായിക്കുമ്പോൾ 39 भजन संगीत आप पढ़ते हैं, അവിടെ ദാവീദ് പറയുകയാണ്, दाऊद कहता है, ഞാൻ സംസാരിക്കാതെ ഊമനായിരുന്നു. मैं कुछ समय के लिए कुछ ना बोलते हुए गूंगे के समान में चुप बैठा। അത് നമ്മൾ അങ്ങനെ മലയാളത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ അങ്ങനല്ലത്. हम लोग जैसा पढ़ते हैं, जैसा हम पढ़ते हैं वो अर्थ में नहीं है। ഞാൻ എർത്തിയായുള്ള സന്തോഷങ്ങൾ എല്ലാത്തിലും ഞാൻ മ്യൂട്ട് ചെയ്തു. मतलब मेरे को भूमि से मिलने वाला हाँ। जो भी खुशी की बातों को हाँ। मैं उस विषय में मैं चुप बैठा, മ്യൂട്ട് ചെയ്തു. अपने आप को मैं चुप बैठा, അത് ചിന്തിക്കാൻ പോയില്ല. उन बातों को सोचने में नहीं गया, ആ സന്തോഷം ഞാൻ മറന്നു കളഞ്ഞു. उस आनंद को मैं भूल गया ഞാൻ നിന്നെ വിചാരിക്കാൻ തുടങ്ങി. और मैं आपके बारे में सोचने लगा। അപ്പോൾ എന്റെ ഹൃദയത്തിൽ ചൂട് പിടിച്ചു. तब मेरे हृदय के अंदर गर्मी आने लगा। Praise the Lord. मैं ഞാൻ നാവെടുത്ത് സംസാരിച്ചു. तब मैंने मुंह खोलकर मैंने बात किया। എത്ര വലിയ സന്തോഷമാണ്. कितना बड़ा आनंद है वो। പ്രിയമുള്ളവരെ, ए प्रियो, മണ്ണുകൊണ്ടുള്ളവരെ പോലെ മണ്ണുണ്ട്. जैसा हम लोग पहला कोरिन्थी 15 में पढ़ा, जो मिट्टी के लोग हैं वो मिट्टी के समान थे, സ്വർഗീയനെ പോലെ परंतु जो स्वर्गीय है वो स्वर्गीय के समान है। ഇങ്ങനെ നമ്മുടെ ദേഹി ऐसा हमारा प्राण രൂപാന്തരപ്പെട്ട് रूपांतर होते തേജസ്സിന്റെ തേജസ് പ്രാപിച്ച് महिमा से महिमा प्राप्त करते, ഇന്ന് ക്രിസ്തുവിനുള്ള അതേ ശരീരം നമുക്ക് കിട്ടും. Praise the और Lord. आज हमें जैसा मसीह का जैसा शरीर है वैसा हमें भी मिलेगा। എത്ര പ്രത്യാശ. कितना बड़ा आशा है നമ്മുടെ ഈ ഫ്യൂച്ചറിനെ കുറിച്ച് हमारे ये भविष्य को देखकर। വ്യക്തതയില്ലേ? स्पष्टता है ना, स्वर्गीय भविष्य के बारे में है। ഈ വചനത്തിൽ ഓരോ പോയിന്റ് ആയിട്ട് ദൈവം നമ്മുടെ ഫ്യൂച്ചറിനെ കുറിച്ച് പറയുക. इसलिए प्रियो, ये वचन में हमारे भविष्य में क्या क्या बातें हैं करके स्पष्ट रीति से एक पॉइंट बाय पॉइंट वहां पर लिखा है। അത് വിശ്വസിക്കാതെ वो बातों को ना विश्वास करते हुए സാത്താൻ ഇന്നത്തെ ഈ ലോകത്തിലെ ഭാവിയെ കുറിച്ച് ചിന്താകുലപ്പെടുത്താൻ വരുമ്പോൾ शैतान जब आएगा और दुनिया का खुशी और दुनिया का आनंद और हमारा भविष्य दुनिया के बातों में लेने के लिए चिंता और आग्रह लेकर आया, तो നീ ഇങ്ങനെ ആത്മീയനായിട്ട് എപ്പോഴും സ്വർഗീയ കാര്യങ്ങൾ ചിന്തിച്ചാൽ നിന്റെ ഇവിടുത്തെ കാര്യങ്ങൾ ആര് നോക്കും? अरे भाई, तू हमेशा स्वर्गीय बातों में सोच रहा है और आनंद मना रहा है, तेरा कल का क्या होगा, कल तुझे कौन खाना देगा, तेरा बच्चों को कौन संभालेगा। तू स्वर्गीय बारे में सोचते रहे, लेकिन तू भूखा मरेगा। അത് നിനക്ക് പറഞ്ഞിട്ടുള്ളതല്ല. तो वो तेरे लिए नहीं लिखा है, അത് ഈ ദൈവദാസന്മാർ എന്ന് പറഞ്ഞ് 24 മണിക്കൂറും പ്രാർത്ഥിക്കുന്ന ഒരു കൂട്ടർക്കുള്ളതാണ്. बल्कि ये वचन जो लिखा है ना, स्वर्ग के बारे में मन लगाना, स्वर्ग के बारे में सोचना, वो सिर्फ प्रभु के दासों को बोला है, क्योंकि वो लोग ने अपना जीवन वचन के लिए अपने आप को अलग किया है ना, तेरे लिए नहीं लिखा है वो। അവർക്ക് പ്രശ്നമൊന്നുമില്ല. क्योंकि प्रभु के दासों को टेंशन नहीं है, उन लोगों को वचन भी देना है, इसलिए प्रार्थना में रहना है, इसलिए उन लोग के लिए वो वचन, तेरे लिए नहीं है। നീ ജോലിക്ക് പോണം. तू नौकरी करने जाना, काम पे जाना, നിന്റെ ഓഫീസിൽ പ്രശ്നമുണ്ട്. तेरा ऑफिस में टेंशन है, നിന്റെ പിള്ളേർ വളർന്നു വരുന്നു. तेरा बच्चे लोग बड़े हो रहे हैं ना, അവരുടെ ഭാവി എങ്ങനെയാണ്? उनका भविष्य का क्या होगा। നീ ചിന്തിക്കണം. तू सोच, നീ ഭാരപ്പെടണം. तू चिंता भार बोझ से आ जा। ഓക്കെ, ഞാൻ എന്നെ കുറിച്ച് ചിന്തിച്ച് ഭാരപ്പെടുകയാണ്. देखो, मैं मेरे बारे में सोचकर मैं विचलित होता हूँ। സാത്താൻ ചിന്തിക്കുകയാണ്. അവനെ ऐसा शैतान एक विचार लाएगा, നമ്മൾ സാധാരണ പറയണം, हमें शैतान को कहना है, നിനക്ക് തരാനുള്ള നിരാശ മാത്രമേ ഉള്ളൂ. हे शैतान, तू मुझे क्या दे सकता है, तेरे पास जो है देने के लिए वो निराशा के अलावा और कुछ नहीं है।
എന്നാൽ എന്റെ ദൈവം परंतु मेरा प्रभु സമാധാനത്തിന്റെ ദൈവമാണ്. वो शांति का परमेश्वर है, അവൻ ഭാവിയുടെ ദൈവമാണ്. वो भविष्य का परमेश्वर है. എന്റെ ജീവിതത്തെ ഇത്രയും നിർണയമായി ഒരു ഭാവി കുറിച്ചു തന്ന ദൈവം, मेरा भविष्य क्या होगा करके स्पष्ट रीति से लिखकर दिया हुआ पिता परमेश्वर है मेरा प्रभु. എനിക്കൊരു കൂട്ടുകാരനെ അറിയാം. मैं एक दोस्त को जानता हूँ, അദ്ദേഹം ഹിന്ദുവായിരുന്നു. वो एक समय में हिंदू था. അദ്ദേഹത്തിന്റെ ജീവിതത്തിൽ ഹോറോസ്കോപ്പ് അല്ലെങ്കിൽ ഭാവി ഫലം എഴുതി കൊടുക്കുന്ന ഒരാളുടെ പോയി ഭാവി എഴുതിയിട്ടുണ്ട്. वो उसने एक बार वो ज्योतिषी के पास जाकर अपना कुंडली को देकर तेरा भविष्य क्या होगा बोलकर कुंडली में लिखकर उसने पढ़ा. അപ്പൊ അതിന്റെ ഇന്ന് ഇത്ര നാള് കല്യാണം കഴിച്ചു, तो वो कुंडली में ऐसा लिखा था कि तू ये उम्र में तू शादी करेगा, ഈ ഇന്ന ജോലി കിട്ടും, देखो इतने सालों के बाद तुझे ये कंपनी में नौकरी मिलेगा. നല്ല ഒരു ഫീച്ചറാണ്. तो मतलब उसने अपना भूमि का भविष्य देख लिया, പക്ഷെ അനുഭവത്തിൽ അങ്ങനെയൊന്നും സംഭവിച്ചില്ല. लेकिन अनुभव में आया तो कुछ भी नहीं मिला. പലരും ഇതിൽ വഞ്ചിക്കപ്പെട്ടിരിക്കുക. ऐसा बहुत लोग कोई पंडितों के पास जाकर साधुओं के पास जाकर कुंडली देखते हैं, भविष्य देखते हैं. സാത്താൻ വഞ്ചിക്കുക. शैतान धोखा दे रहा है प्रियो. എന്നാ ദൈവം परंतु परमेश्वर നമ്മളെ നമ്മുടെ ഭാവിയെ കുറിച്ച് ഏതാണ്ടൊക്കെ പറഞ്ഞ് നമ്മളെ വഞ്ചിക്കുകയല്ല. हमारा परमेश्वर भविष्य थोड़ा अच्छा भविष्य बताकर तेरा भविष्य अच्छा होगा बोलकर फिर धोखा देगा, ऐसा परमेश्वर नहीं है हमारा. ഇത് വ്യക്തമാണ്. ये एकदम स्पष्ट है प्रियो. ദോഷമില്ലാത്ത ദൈവം, वो हमारा परमेश्वर में झूठ नहीं है. അനന്തതയെ കുറിച്ച് എല്ലാം അറിയുന്ന ദൈവം, आदि में ही अनंतता को जानने वाला, अंत जानने वाला परमेश्वर, പിശക പറ്റാത്തവൻ, गलती नहीं कर सकता ऐसा परमेश्वर, ദോഷമില്ലാത്ത ദൈവം, जिसमें झूठ नहीं है ऐसा परमेश्वर. സത്യമായി നമുക്ക് എഴുതി തന്ന നമ്മുടെ ഭാവി നിർണയത്തിൽ നമ്മൾ സന്തോഷിക്കണം. सचमुच हमारे लिए सच्चाई क्या है, ऐसा सच्चाई का वचन बातें हमारे लिए लिख कर दिया, वो बातों को भविष्य को देखकर हम लोग आनंद करना है. സാത്താന്റെ ഒന്നും എനിക്കില്ല, शैतान का कुछ भी मेरे अंदर नहीं है, എന്റെ കർത്താവിന്റെ എല്ലാം എനിക്കുണ്ട്. लेकिन मेरा प्रभु का जो भी कुछ है वो सब कुछ मेरे पास है. മണ്ണുകൊണ്ടുള്ളവരെ പോർ മണ്ണുകൊണ്ടുള്ളവരും, जो मिट्टी के हैं वो मिट्टी के समान हो जाते हैं, സ്വർഗീയനെ പോലെ സ്വർഗീയന്മാർ. लेकिन जो स्वर्गीय है उसके समान हम भी स्वर्गीय हो जा रहे हैं. നാം ഇനി അവന്റെ പ്രതിമ തന്നെ ധരിക്കും. अब एक दिन हम लोग उनका रूप को ही धारण करेंगे, हम मसीह को का प्रतिमा के रूप में हम प्रकट होंगे एक दिन. ഇപ്പോൾ നമ്മൾ അവന്റെ നേച്ചർ ധരിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. നേച്ചർ അവന്റെ സ്വരൂപം, आज तो हम लोग खाली उनका स्वभाव का अनुरूप हो रहे हैं आज, അത് ദേഹി. जो है हमारा प्राण में, അവിടെ സന്തോഷമുണ്ട്. और तभी आनंद मिल रहा है. ആ ആനന്ദത്തിൽ നമുക്ക് ജീവിക്കാം. उस आनंद में आओ हम लोग जीते रहे और उसी में खुशी बनाए. കർത്താവ് നമ്മളെ സഹായിക്കും. प्रभु हम सबको सहायता करे. Praise the Lord. Praise the Lord. बहुत आशीषदायक आनंदमय वचन होगा दासों के द्वारा सुन रहा था. मैं सोच रहा था नया यरूशलेम की कई बातें इसके अंदर आया. जो क्लास चल रहा था उसके बाद आत्मा ने प्रकाशित करके उनके द्वारा आया, बोलने वाला कई बातें आया. तो प्रभु को धन्यवाद देता है. ये है आत्मा का अगुवाई, प्रभु बराबर कार्य करता है. बहुत अद्भुत बात है. तो अभी परमेश्वर ने जब हमको बनाया, मनुष्य को बनाया, दो आदम है ना, तो उस पहला आदम को प्रभु ने कैसे बनाया? मिट्टी से बनाया. लेकिन एक खूबी रोमियो 5:14 रोमियो तो भी आदम से लेकर मूसा तक हाँ. पृथ्वी ने उन लोगों पर भी राज्य किया जिन्होंने उस आदम जो उस आने वाले के चिन्ह है. देखा, आने वाला का चिन्ह या प्रतिमा क्या लिखा? आने वाले का प्रतिमा. आने वाला कौन? प्रभु यीशु मसीह. सही बात है. तो उसको मतलब आने वाला का प्रतिमा आदम कैसे बनाया? मिट्टी से. अभी जो अभी आज जो पढ़ा था पहला कोरिन्थी 15:49 वचन पढ़ा. आज जैसे हमने उसका रूप धारण किया, किसका धारण किया? जो मिट्टी का था, मिट्टी का था. मतलब आदम का वो रूप हमने धारण किया. वैसे ही उस स्वर्गीय का रूप भी धारण चलो। करेगा. हाँ, अभी देखा, अभी यहाँ पर यीशु मसीह जिस प्रकार ये दुनिया में आने वाला था उस प्रकार का रूप में आदम को बनाया. अभी हमको जो बनाना है उस रूप में यीशु मसीह आया और यीशु मसीह मतलब आज स्वर्ग में जो पहुंच गया है वो रूप हम धारण करेगा. अभी यहाँ पर मतलब हम लोग स्वर्ग का रूप धारण करेगा. इसका मतलब अभी प्रभुदास ने बोला हम कौन सा धारण करने जा रहा है?
यीशु मसीह का जैसा शरीर बोलेगा तो ऐसा यूहन्ना 3:2 में लिखा है, जैसा वो है वैसे हम उसको देखेगा, हम उसके समान हो जाएगा। कैसे हो जाएगा? जैसे वो है वैसा हो जाएगा। वही बात फिलिपियों 2:3-21 में लिखा, हमारा ये दीनहीन शरीर बदल कर वो महिमा का रूप में बदल जाएगा। तो ये है जब हम नया यरूशलेम में रहने का अवस्था भेज रहा हूँ। इसका मतलब अभी जो प्रोसीजर है अभी हमारे में होते रहता है कि नहीं, वो एक बहुत बड़ी बात है। नया यरूशलेम में मिलने वाला लोग जीने वाला जिंदगी का आदर्श यीशु मसीह ने दिखाया। सही बात है। अभी यीशु मसीह की आनंद और यीशु मसीह की भोजन सब क्या था? पिता की इच्छा है ना। यीशु मसीह ने यूहन्ना 4:34 में कहा, मेरा भेजने वाला का इच्छा निभाना मेरा भोजन है। देखा, वो भोजन हमारा बनना, क्योंकि पहला यूहन्ना 4:17 में लिखा, जैसा वो था वैसा हम ही दुनिया में। बहुत बड़ी बात है। तो इस प्रकार हमारे जीवन में जो व्यक्ति जो नया जन्म पाया, उनको आनंदता का प्रकाश है। अगर वो दर्शन नहीं है तो एक आत्मीय जीवन का सच्चा दौड़ वो नहीं दौड़ पाएगा। मुझे मिला हुआ उस स्वर्गीय दर्शन को मैंने बात नहीं ढाला। प्रियो, आज हमको मालूम है मैं क्या होने जा रहा है। आज मैं प्रभु का बेटा है, परंतु अभी मैं क्या बनने जा रहा है? जैसा पिता का एकलौता पुत्र था उसी के समान मैं बनने जा रहा है। कितनी बड़ी बात है। वो हमारे लिए पालौटा बना। इसके बाद दूसरा बेटा कौन है? हम लोग है। कितनी बड़ी बात है। उस अनोखा पदवी में प्रभु ने हमें लेकर आया है। उसके उस पुत्र के उस अनोखा पदवी में हमको लेकर आया। लेकिन आज हमें इस जीवन में जीते वक्त हमेशा यीशु मसीह हमारा सारे आधार बनना चाहिए। हमारा आनंद, हमारा खुशी है ना। मसीह को खाना, क्या खाने का मतलब है? उसको अंगीकार करना, उसको अंगीकार करना। जब हम प्रभु की उन बातों को अंगीकार करके जीवन बिताता है तो मसीह को खाता है। बहुत बड़ी बात है। ये सब आपको बताया हुआ बात है। तो प्रभु को धन्यवाद देते हैं। प्रभु ने आज भी हमारा सबका अवस्था जानकर जो हमें आज जरूरत था वो वजन से प्रभु ने हम सबसे बात किया। मैं प्रभु को बहुत धन्यवाद देता हूँ। प्रभु ने प्रभु के दासों को उसके लिए सामर्थ्य दिया। प्रभु का नाम हमारे बीच में प्रभु ने महिमा किया। प्रभु को महिमा मिले। आमीन।